त्याच्यामध्ये उत्सुकता आहे किंवा जिज्ञासा आहे की समर ह्या नावाने तुम्ही सर्व परिचित आहात. पण समर ह्या टोपण नावाला, ते तुमचं मूळ नाव नाही आहे, बरोबर? मग समर हे नाव स्वीकारण्याची गरज का भासली आणि ह्या समरचा अर्थ काय आणि समर ही उपाधी कोणी दिलेली आहे का ती तुम्हीच निवडली गेली आहे? त्याच्या पाठीमागचा इतिहास काही सांगता येईल का आपल्या वाचकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना? त्या पाठीमागे दोन कारण आहेत. एक म्हणजे साहित्यिक म्हणून एक टोपण नाव असतं आणि मराठी साहित्यिकांची ती परंपरा आहेच की कुसुमाग्रज असतील नाशिकला परिचित आहेत, ग्रेस असतील मांदियाळी, गोविंदाग्रज असतील. तसं आपलंही एक टोपण नाव असावं असा जेव्हा मी लेखनाला प्रारंभ केला तेव्हा हा विचार होता. आणि समर घेण्यामागे मी म्हटली जी दोन कारणं, प्रमुख हे कारण झालं. समरच का तर हे द्वंद्व कधी संपत, हे योग्य की ते योग्य, टू बी ऑर नॉट टू बी, म्हणजे कोणत्याही प्रकारचा द्वंद्व आपल्याच मनातल्या दोन विचारांमध्ये कायमच चालतंय, कायमच एक युद्धासारखं आहे मनातल्या मनात, जे धर्म अधर्माचं आहे, योग्य अयोग्याचं आहे, हे करणं उचित की ते करणं उचित, किंवा कालही आपण हा प्रश्न घ्यावा की तो प्रश्न घ्यावा, दोन प्रश्नांमध्ये झुंपलेली. तर त्यामुळे अशा प्रकारचा विचार आपण करतो, त्यामुळे किंवा खास करून जो विचार करतो आणि ज्याच्या मनात प्रश्न उपस्थित होतात असा माणूस तरी त्याच्या मनामध्ये कंटिन्यू हे एक ज्ञानसाधना म्हणा किंवा चिंतन म्हणा ते सुरू असतं. म्हणून धर्म. आणि त्याच्यात दुसरं कारण, एवढं सांगून मी उत्तर संपवू शकलो असतो, पण त्यामागे अजूनही एक कारण आहे. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचं नाव आहे जातीचे उच्चाटन. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचं नाव आहे जात्योच्छेदक निबंध, म्हणजे जातींचा उच्छेद करणारे निबंध. तुकोबांनी म्हटलंय भेदाभेद भ्रम अमंगळ. ज्ञानोबांनी म्हटलंय मैत्र जीवांचे. 1000 वर्षांपासून सुज्ञ माणसं, संत किंवा महामानव वेगवेगळ्या पद्धतीने, मग तुम्हाला हवे ते विचारांचे, एकाच पद्धतीचे मी बरीच उदाहरणं दिली आणि अशी अनेक देता येतील. इतकं असूनही एक काहीतरी हट्ट असल्यासारखं आहे आपल्या मनात की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन तो कसा विकसित करायचा, तर त्याच्या पुस्तकाकडे बघून, त्याच्या विचारांकडे बघून, हे सगळं टाळून एक पूर्वग्रह तयार करण्याची एक वाईट सवय, ज्याच्यात म्हणजे आजच्या जगामध्ये ज्या पद्धतीच्या साहित्यकृती निर्माण होत आहेत किंवा ज्या पद्धतीने जग पुढे जात आहे, तर ही अतिशय मध्ययुगीन किंवा प्राचीन म्हणा अशी जी सवय आहे ती अतिशय त्याज्य आहे. आता मी लिहिलेले विषय तुम्ही बघितले, त्याचं ते बघितल्यावरती माझं नाव किंवा माझं आडनाव बघून, बरं याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते लपवणं वेगळं आणि त्याचा त्याग करणं वेगळं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा उच्चाटनच म्हटलंय, जातीभेदाचं नाही, जातीचे उच्चाटन, म्हणजे ही आता पूर्णतः टाकून द्यायची गोष्ट आहे. हाच विचार सावरकरांचाही आहे. म्हणजे असं इंटरप्रिटेशन नको की दोघांनी समानच विचार काय मारले, असं नाही. पण तुम्हाला जो विचार तुकोबांनी म्हटलेला आहे, ज्ञानोबांनी म्हटलेला आहे, चोखोबांनी म्हटलेलं आहे, तर हे सगळं असल्यामुळे मी म्हटलं की आपण आता एक खोड तर मोडायला पाहिजे. अगदीच. थोडासा पुस्तक बघितल्यावर पुस्तक कमी, आरसा जास्त दिसला पाहिजे की तू विषय शोधतोयस, तुला आशय समजून घ्यायचा आहे की तुला काहीतरी एक तृप्ती करायची तुझ्या मनाची, हा कुठला काय, हे सगळं मी स्वतःही सोडून दिल्याने त्याच्यात मला काही तथ्य वाटत नाही. त्यामुळे ती सोडलेली, त्यागलेली, टाकून दिलेली गोष्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि माझा जाती अंताच्या तुम्ही विचाराचे असाल, जेव्हा त्या चळवळीत काहीतरी योगदान द्यायचं असेल तर तुम्ही स्वतः सुरुवात केली पाहिजे, तुमच्या मनातून हे काढून टाकलं पाहिजे. त्यामुळे त्याही एक कारणामुळे ते मी सोडून दिलेलं नाही. बऱ्याच वेळा आपल्याकडे एक चुकीच्या पद्धतीची सवय पाहायला मिळते. आपण आडनावामध्ये जे आहेत ना, जात आणि धर्म शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ते आडनाव पाहून तुम्ही इकडे का वळ, तुम्ही त्या गावचे का, तुम्ही ह्या जातीतले का, तुम्ही त्या समाजाचे का, आणि कदाचित जे आहेत ना पुस्तक लिहिणारा लेखक आणि त्याच्या पाठीमागं दडलेली जात आणि जातीनुसार मग आपल्या मनातलं जे आहेत ना काही विशिष्ट आपले गणित आपण सुरू करतो की ह्या आडनावाचा व्यक्ती म्हणजे त्याने उत्कृष्टच लिहिलं असेल, त्या आडनावाचा व्यक्ती म्हणजे त्याने कदाचित तितकासा न्याय त्याला दिलेला नसेल, किंवा तथागत लिहायचं म्हटल्यानंतर हा कसं काय तथागत लिहू शकतो, हा तर अधिकार त्याच समाजाचा आहे, असं बऱ्यापैकी आपल्याकडे पाहायला किंवा वायसे वर्सा म्हणजे इतर ठिकाणी हे लागू होतं. त्यामुळे आपल्याकडे जर बारकाईने आपण पाहिलं तर आपल्या सगळ्या संतांमध्ये सुद्धा मला नाही वाटत जे आहेत ना की
तुकारामांचं नाव कुठे पूर्ण उल्लेख केलेलं आहे, ज्ञानेश्वरांचं नाव कुठे पूर्ण उल्लेख केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपती शहाजी भोसले महाराज की जय अशी घोषणा मी आजपर्यंत ऐकलेली नाही आहे. त्याचप्रमाणे राम असेल, कृष्ण असेल, इतरांच्या बाबतीतही आपल्याला पाहायला मिळतं वडिलांचं आडनाव जे आहेत ना त्याचा उल्लेख सहसा सापडत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून देवत्व किंवा जे आहेत ना एक श्रेष्ठत्व किंवा एक विशिष्ट स्तर गाठायचा असेल तर आडनावांच्या ज्या आहेत ना त्या आपण त्याला म्हणतो की कुबड्या बाजूला टाकल्या आणि फक्त नावाने जर आपण पुढे जात राहिलो तर कर्तृत्वच तुमचं नाव मोठं करतं. त्याच्यासाठी वडिलांचं किंवा आडनावाची पण कदाचित गरज पडत नाही. बरं, पुढचा प्रश्न आहे समोरची. आपण एक अभ्यासक आहात, बरोबर? सखोल अभ्यास करून तुम्ही पुस्तक लिहितात, एक लेखक आहात आणि एक प्रकाशक देखील आहात. तर आता मला प्रश्न हा आहे की अभ्यासक, लेखक आणि प्रकाशक ह्या तिन्ही भूमिका तुम्ही एकाच वेळेस करतायत आणि ह्या तीन भूमिका एका वेळेस करण्याच्या पाठीवर काही विशिष्ट कारण आहे का? की नवोदित लेखक आहे आणि प्रकाशकाने सांगितलं नाही एवढा कवळा माणूस आहे आणि तो लेखन करतोय तर त्याचं साहित्य चालणार नाही, म्हणून हा बंडात्मक दृष्टिकोनातून आपणच प्रकाशक व्हावं किंवा अभ्यासकातून लेखक का प्रकाशक व्हावं आणि म्हणून प्रकाशन चालावं म्हणून लेखक झालात. ह्या याच्यातलं जे आहेत ना गुंता जरा आम्हाला पण सांगा की लेखक, प्रकाशक आणि अभ्यासक याच्यातली कुठली भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते आणि का? बापरे, एकदमच कोणती भूमिका आव्हानात्मक वाटते म्हटल्यावर खरं हे का झालं याचं कारण मला आत्ता कळतं. म्हणजे जेव्हा मी माझी पहिली कादंबरी घेऊन पुण्यातल्या काही प्रकाशकांकडे गेलो तर त्यांचं म्हणणं असं होतं की आमची एक 2-3 वर्षानंतर ती प्रकाशित होईल आणि तेव्हा असं मलाही वाटलं होतं की इतका वेळ लागतो का, इतकं असतं का वगैरे वगैरे. आता मला कळतं की आता मी प्रकाशक झाल्यावर माझ्याकडे जरी कोणता लेखक आला तरी त्याला मी हेच सांगेल की बाबा रे 1 वर्षाचं तर माझं लहान प्रकाशन असून ठरलेलं आहे. तर आता मोठ्या प्रकाशकांनी असं म्हणणं अगदी स्वाभाविक आहे. ते वय बघून त्यांनी म्हटलं असं मला वाटत नाही. त्यांनी बोलताना जेव्हा तुम्ही साहित्यिक आहात म्हटल्यावरती असा काही मला त्याच्यात अप्रोच त्यांचा आहे किंवा त्यांची भूमिका अशी जाणवली नाही वय बघून. राहिला मुद्दा प्रकाशक का झालो याचं कारण की एक म्हणजे हे की थोडी तातडी होती, घाई होती. एवढी थांबण्याची तयारी नव्हती की कोणीतरी वाचेल मग त्यावर काहीतरी बोलेल वगैरे वगैरे आणि मग ते कशा पद्धतीने पुढे जाईल माहीत नाही, त्याचं मुखपृष्ठ कसं असेल वगैरे सगळ्याच चिंता आपल्याला एका फटक्यात आपण सोडवू म्हणून सुद्धा प्रकाशक झालो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादं प्रकाशन गृह असतं ते आपल्याला अनुभव आहे की 200, 300, 400 पुस्तकं असतात आणि एखाद्या लेखकाला उभं राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे मार्केटिंगचा भाग आहे त्याच्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो नाही तर ते पुस्तक तुम्ही लिहिलं खूप उत्तम, पण जर लोकांपर्यंत ते पोहोचलं नाही तर ते पुस्तक त्याचं काय होणार पुढे, ते तसंच पडून राहील. तर हे टाळण्यासाठी मी स्वतःची प्रकाशन संस्था सुरू केली की आपण पूर्ण मेहनत घ्यायची, पूर्ण त्याच्यात उतरायचं, पूर्ण जे काही पडेल ते करायची तयारी ठेवायची, या दृष्टीने विचार केला आणि म्हणून प्रकाशक झालो. राहिला प्रश्न आव्हानात्मक कोणती भूमिका वाटते, तर कोणतीच भूमिका मला आव्हानात्मक वाटत नाही. अगदीच छान. वयाच्या 16व्या वर्षी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं चरित्र निवडलं, तेही पद्यात नाही, बरोबर? म्हणजे गद्यात नाही तर पद्यात निवडलं, महाकाव्य म्हणून रचलं गेलं. आणि तुम्ही सांगितलं होतं सावरकरांचा हा शेवटचा माणूस होता की महाकाव्य निर्माण व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण वृद्धापकाळामुळे किंवा पुढे मृत्यूला सामना जावं लागल्यामुळे त्यांची ती मनीषा अपूर्ण राहिली. पण तुम्ही तो संकल्प घेतला म्हणजे 16व्या वर्षी 3000 श्लोकांचं महाकाव्य पूर्ण झालं. याचा अर्थ आधी सुरुवात झाली असेल, आणि आधी सुरुवात झाली असेल त्याच्या अगोदरही ते काव्य पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठं साहित्यिक मूल्य दिसतं. एक साहित्यिक रसपान करण्याचं जे आहेत ना शब्द आणि त्याच्यातले संदर्भातले श्लोक दिसतात. मला हा अगदी उत्सुकतेचा प्रश्न आहे की तुमच्या घरात तसं साहित्यिक वातावरण होतं आणि वडिलांनी अगदी बाळकडूच साहित्याचं पाजलं होतं हा, किंवा आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये बऱ्याचदा पुनर्जन्म म्हटलं जातं आणि मागच्या जन्मामध्ये आपल्याला काहीतरी कला, काहीतरी विद्या अवगत आहेत आणि मग पुढच्या जन्मामध्ये जे आहेत ना कर्मसिद्धांतानुसार ते आपल्याला पुन्हा प्राप्त होतात आणि तिथून पुढचा प्रवास आपला सुरू होतो. किंबहुना एखादा ध्यासच इतका प्रचंड असतो, भावना ज्या आहेत ना त्या स्तरावर पोचल्या असतात की दिवस रात्र तोच विषय, तोच चिंतन आणि त्याच्यातून मग एखादं व्यक्तिमत्व घडतं. तर या तिघांपैकी जे आहेत ना
तुम्ही कसं विश्लेषण कराल ही साहित्य निर्मितीचं? बहुतेक पहिला म्हणजे मी याचं श्रेय म्हणा किंवा का झालं याचं गुणसूत्रांनाच देईन की माझी आजी म्हणजे त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात तिचं शिक्षण झालं होतं. माझे वडील स्वतः त्यांची PhD झालेली आहे, त्यामुळे घरात तसं ज्ञानाचं कवितांचं असं वातावरण होतंच. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट झाली ती म्हणजे मी 6वीत असताना वडिलांनी ठरवलं की प्रत्येक वाढदिवशी जेव्हा माझा वाढदिवस असेल तर त्याची भेट काय, तर 1 वर्षाचं वाचनालयाचं सभासदत्व. अरे त्यामुळे वा. आता मी क्या बात जेव्हा आहे. नाशिकला होतो तेव्हा 4 वर्ष सलग आपले सार्वजनिक वाचनालयाचा मी सभासद होतो. आणि तिकडे येऊन पुस्तक नवीन घेऊन जाणं वगैरे असं आताही पुणे सार्वजनिक वाचनालय जे आहे ते 1-2 वर्षापूर्वीपर्यंत मी त्याचा सुद्धा म्हणजे 12-13 वर्ष वाचनालयाचा सभासद होतो. तर हे झालं. आणि तिथे गेल्यावर सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणतो की कोणत्याही मुलाची गती कशात आहे किंवा त्याचं जे आपण कल चाचणी म्हणतो ॲप्टिट्यूड, तर ग्रंथालयात सोडल्यावरती तो कोणत्या सेक्शनमध्ये जातोय ही तिकडे त्याचा मनाचा ओढा आहे. म्हणजे मी माझं साहित्य हे तुम्ही सगळं म्हणालात, सर म्हणाले की ते ऐतिहासिक पौराणिक आहे. त्या ग्रंथालयात मी रत्नागिरीत तेव्हा होतो, तिथे गेल्यावरती मला आजही आठवतंय की मी कोणी सांगितलं नाही, त्यांनी असं सोडलं होतं कुठे जे पुस्तक बघायचं ते बघा. मी ऐतिहासिकच सेक्शनकडे गेलो आणि तिकडे मी वाचलेलं पहिलं पुस्तक म्हणजे व्हिएतनामचं स्वातंत्र्य युद्ध होतं. सो त्यामुळे तिथून ती सुरुवात झाली आणि ती आवड लागली आणि घरातलं वातावरण असे बरेचसे घटक त्याला कारणीभूत झाले असावेत म्हणून ते पुढे साध्य करता आलं असं म्हणता येईल. नाही, तुम्ही सांगतायत की एखाद्या व्यक्तीला ग्रंथालयात सोडल्यानंतर कुठल्या सेक्शनमध्ये तो जातो याच्यावर त्याचं पुढचं व्यक्तिमत्व. पण आत्ताची स्थिती अशी आहे की ग्रंथालयात सोडल्यानंतर तो ग्रंथालयात जाईल का? कारण मोबाईलच्या याच्यामध्ये तो इतका ॲडिक्ट झालेला युवक म्हणून की कदाचित ग्रंथालयाकडे जे आहेत ना त्याचं पाऊल वळतं की नाही वळतं याच्यावरच प्रश्नचिन्ह आहेत. दुसरा, चंद्रगुप्त द्वितीय यांच्या जीवनावर आधारित संगीतप्रिय हे नाटक तुम्ही लेखन केलं, दिग्दर्शन केलं, निर्माणही केलं. मग हा तुमच्या करिअरचा एक प्रयोग होता की त्याच्यामध्ये काही विशेष कारण होतं? अचानक तुम्ही लेखक आणि लेखकाकडून लगेच दिग्दर्शन आणि निर्मात्याकडे वळलात? त्यामागे एक कारण असं की आणि विशेष सांगायचं म्हणजे आजच्या मुलाखतीत श्रोत्यांमध्ये आमच्या संगीत चंद्रप्रिया या नाटकाला संगीत ज्यांनी दिलंय ते वैरागकर सर सुद्धा बसलेले आहेत, आमचे संगीतकार आवर्जून ते आलेले आहेत नाशिकमधले. तर आहेत का त्या? हो सर. प्लीज प्लीज. धन्यवाद. तुमचा प्रश्न होता की ते मी का केलं. चंद्रप्रिया नाटक मी तेव्हा तुम्हाला सांगतो, गुप्त हा जो काळ आहे, मौर्य गुप्त शुंग हे जे राजवंश होते त्यांचं साम्राज्य होतं, तेव्हा मी गुप्त साम्राज्याने भारवलेलो होतो. आणि तेव्हा माझी पहिली कादंबरी महाराजाधिराज ही सुद्धा चंद्रगुप्त म्हणजे गुप्तांचा, मौर्य चंद्रगुप्त नव्हे त्याच्या मुलाच्या आयुष्यावर होती. आणि त्याच्या मुलावरती माझं ते संगीत चंद्रप्रिया हे नाटक, जो चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य नावाने तो प्रसिद्ध आहे. तर ते लेखक म्हटल्यावरती कविता, नाटक, कादंबरी सगळे साहित्य प्रकार मला हाताळावेसे वाटलेच, आवडलेच, म्हणजे मी प्रयत्न केला तसा. आणि नंतर वस्तुस्थिती अशी कळली की नाटकाच्या निर्मात्यांमध्ये संगीत नाटकाची निर्मिती करण्यासाठी थोडी उदासीनता आहे. आणि उदासीनता असल्यासोबतच दिग्दर्शक मी जाऊ शकलो असतो कोणाकडेही, पण मला माझ्या डोळ्यासमोर जे नाटक दिसलंय, मराठी आपल्या नाटक विश्वात नाटककारांची परंपरा आहे, म्हणजे किर्लोस्करांपासून जी सुरू होते, तर ते दिग्दर्शकही असायचे, त्याचे गीतही लिहायचे. असं नसायचं की एक नाटक वेगळ्याने लिहिलंय, गीतं दुसऱ्याने लिहिलंय, संगीत म्हणजे संगीत तर ठीक आहे कोणी दिलेलं असायचं, दिग्दर्शन तिसऱ्याने केलं असं नसायचं. तर त्यामुळे ती परंपरा आपल्याकडे होतीच. आणि सुदैवाने जे अनुभवी नट आणि नटी आहेत त्यांनी मला, मी तेव्हा अगदीच 18 वर्षांचा असूनही त्यांनी माझं ऐकून घेतलं म्हणा किंवा मला साथ दिली, त्यांच्याही अनुभवाचा मला फायदा झाला आणि त्यामुळे ते नाटक साकारता आलं मला. त्या नाटकाचे नाशिकमध्येही प्रयोग झाले होते, बरोबर आहे? प्रत्येक इतिहास हा भूतकाळ असतो, पण प्रत्येक भूतकाळ हा इतिहास नसतो. कारण कर्तृत्व संपन्न असलेला भूतकाळ म्हणजेच इतिहास. आणि त्या इतिहास म्हटल्यानंतर तो अनंत असतो, पाठीमागं कितीही जाऊ शकतो. 100 वर्षापूर्वीचा इतिहास, 1000 वर्षापूर्वीचा इतिहास, अगदी युगायुगांच्या अगोदरचा इतिहास. पण इतिहासाला ज्यावेळेस तुम्हाला वर्तमान काळात जागवायचं असतं कादंबरी आणि कथांच्या रूपाने,
तर त्याला फक्त कल्पनाविलास करून चालत नाही. त्याच्यासाठी लागणारे पुरावे, त्याच्यासाठी लागणारे संदर्भ, त्याच्यासाठी लागणारे दाखले यांचा आधार घ्यावाच लागतो. आणि मग ते वास्तव आणि त्या वास्तवाच्या भोवती मग कल्पनेचे जे आहेत ना प्रतिभेच्या फेऱ्या आणि त्याच्यातून एक सुंदर कलाकृती निर्माण करणं ही खरंच खूप जिकरीची गोष्ट आहे. तर हे ऐतिहासिक जी काही पुस्तकं किंवा कादंबऱ्या लिहितात त्यावेळेस तुमची शैली काय असते? की एखादा डेस्क असतो त्याच्यावरती मग पात्रांची नावं लिहितात, संवाद लिहितात आणि नंतर ती असेंब्ली करतात, की फ्लोमध्ये लिहिलं जातं? काय शैली कुठल्या पद्धतीची आहे तुमची? कादंबरी लेखनाची माझी ठरलेली पद्धत म्हणजे आता मला माहीत नाही की वाचकांना ती कादंबरी लेखनाची शैली किंवा पद्धत ऐकणं कितपत आवडेल. बहुतेक त्यांना ते कंटाळवाणं ठरेल. पण तरी तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की आधी कोणताही विषय मी आतापर्यंत जे विषय निवडले सायन्स फिक्शन सोडून, कारण ते पात्रच माझं आहे, बरोबर, त्या विषयाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय मी आजही आपण म्हटलंय की श्रोत्यांना जो काही प्रश्न विचारायचा असेल माझ्या विषयाबद्दलचा किंवा तुम्हाला सुद्धा तुम्ही जे प्रश्न विचारता आहात ते अतिशय सुंदर आहेत, पण माझी तितकी तयारी असली पाहिजे की त्या विषयावर मग तुम्ही मला काहीही विचारा. मग मी लिहिलाय तो शब्द त्याचं उत्तर कोणत्याही ओळीचा कशाचाही माझा संदर्भ माझ्या डोक्यात असल्याशिवाय ते मी लिहिणार नाही अशी माझी भूमिका असते. त्यामुळे त्याची सुरुवात ही त्या विषयाच्या सखोल म्हणजे काही शिल्लकच राहायला नको. म्हणजे मी आज आता समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या किंवा पेशव्यांच्या आयुष्यावर लिहायचं असेल तर ते हजारो लक्षावधी संदर्भ आहेत. त्यामुळे त्याबद्दल मी अजून कादंबरी लिहिली नाही, कारण खूप अभ्यास त्याला अपेक्षित आहे. अगदीच. पण ह्या विषयांबद्दल आता महाभारतामध्ये मी अख्खं एक वर्ष 2020 लॉकडाऊनचं जे वर्ष होतं ते सगळं वर्ष महाभारत किमान 3 वेळा वाचलं. त्यामुळे आता महाभारताचा कानाकोपरा मी दावा आहे माझा की मला माहित आहे. तुम्ही मला कोणत्याही कथेतलं कुठून काय तुमचं माझं चिंतन काय हे सुद्धा. आणि महाभारत फक्त एक पुस्तक नाहीये, ते खंडाच्या रूपात अस्तित्वात आहे. ते म्हणजे अख्खी रॅक भरे एवढं महाभारत आहे. येस, ते पूर्ण वाचल्यावर मग त्याची जी टिपणं काढली आणि ती मग असतात. म्हणजे धर्मामध्ये सुद्धा मध्येच एखादा श्लोक तो आलेला आहे त्याच्यामुखी, ते मी संदर्भ देत बसलो नाहीये माहिती बरोबर, कारण ती कादंबरी आहे. पण तो श्लोक आलाय कारण तो माझ्या टिपणांमध्ये आहे, तो मला माहिती आहे ते कुठे आहे, कोणत्या खंडात आहे, त्यातला अध्याय कोणता आहे सगळं माहीत असल्याने आधी त्याचा अभ्यास होतो. त्यानंतर पात्र निश्चिती होते, त्यानंतर माझी ठराविक पानांमध्ये काय लिहायचं हे सुद्धा ठरलेलं असतं. म्हणजे कादंबरीची बांधणी ज्याला म्हणतात तर ती सगळी आधी ठरलेली असते. बरं, आत्ता जेवढी काही पुस्तकं आपल्या समोर आहेत त्यापैकी समुद्रमंथन जर बाजूला ठेवलं तर ही सगळी पुस्तकं ऐतिहासिक आणि पौराणिक या विषयांनाच हाताळतात. मग त्याच पद्धतीचं जॉनर तुम्ही निवडलेलं आहे, त्याच्या पाठीमागं काही पार्श्वभूमी, काही विशिष्ट ध्येय आहे की नाही? आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपला धर्म सर्वसामान्यांना परिचित व्हायला पाहिजे का हे सहज स्वाभाविक झालं? त्याच्यावर बोलता येईल? सहज स्वाभाविक झालं. आणि त्यात मुख्य विषय म्हणजे माझी थोडी गेल्या नाही म्हणता येणार 5-6 वर्षांमध्ये थोडी वैचारिक सफरच झाली म्हणा. म्हणजे एक गाव होतं ते थोडं हिंदुत्वाचं होतं, एक गाव होतं ते थोडंसं पुरोगामित्वाचं होतं, एक असे गावं बघत 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 त्यामुळे त्या गावामध्ये जो कोणी भेटत गेला, ज्याच्याशी मी बोलायचा प्रयत्न केला किंवा जिथे जे काही सापडलं, ती सफर अजूनही संपलेली नाही आहे. त्यामुळे आणि व्यक्ती बहुतेक गोष्टी ऐकणं आणि गोष्टी सांगणं आपल्याला आवडतं. ऐकणं तर नक्कीच आवडतं, लहानपणी सगळेच गोष्टी ऐकतो. बहुतेक असं म्हणता येईल की त्या गोष्टी ऐकण्याचा माझा कालखंड जरा लांबलेला आहे आणि यांच्या गोष्टी मी अजूनही गोष्टींमध्येच रमलेलो आहे आणि त्यांच्या गोष्टीच ऐकतोय. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती, सगळं व्यक्तीला केंद्रभूत मानून ते केलेलं आहे. म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचं इतकं विलक्षण कुतूहल की आता तथागत बुद्धांबद्दलही मी जी कादंबरी लिहिली ती मला तशी वाचायची होती आत्मनिवेदन शैलीत, जशा इतर कादंबऱ्या मराठीत आहेत. त्याचा मी प्रयत्न केला, मला चरित्र सापडलं, बाबासाहेबांचं चरित्र आहे, पण मला ती कादंबरी वाचायची होती कारण विलक्षण कुतूहल की हे कसं झालं असेल, ते कसं झालं असेल वगैरे असे सगळे प्रश्न. आणि हे सगळे प्रश्न मनात आल्याने ते निवडलं गेलं. आणि मी म्हटलंच तसा इतिहास हा माझा अतिशय आवडता विषय, तत्वज्ञान आवडता विषय, म्हणून धर्म त्याचं मिश्रण धर्मामध्ये आलेलं आहे की त्याच्यामध्ये थोडं पौराणिक सुद्धा आहे त्याला, पण त्याच्यात चिंतन सुद्धा आहे जे तत्वज्ञानाच्या स्वरूपाचं आहे. आणि ते तरीही वृक्ष होऊ द्यायचं नाही, हे एक लेखक म्हणून आव्हान असतंच. विरह आणि दुरावा किंवा दुराव्याचं असलेलं दुःख तेही स्त्रीप्रधान, स्त्रीचा विरह आणि स्त्रीचं दुःख हे कादंबऱ्यांमध्ये प्रमुख जाणवतं. जर तथागताचा ज्या आहेत ना कादंबरीचा संदर्भ घेतला तर यशोधरा अगदी सुरुवातीपासून पत्नी म्हणून प्रचंड अपेक्षा ठेवते, विवाहापासून तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिला तो विरह जाणवतोय आणि तो त्या कादंबरीमध्ये सुद्धा लक्षात येतो. त्याच पद्धतीने
उर्मिला जी आहेत, अगदीच विवाहाला काही क्षण झाल्यानंतर, काही दिवस झाल्यानंतर तिला ती बातमी समजते. त्या तुलनात्मक दृष्टिकोनातून सीता वनवासात रामाबरोबर गेली, म्हणजे रामाचा सहवास तिला होता. त्यानंतर मांडवी जी तिची चुलत बहीण होती, तिलासुद्धा भरताचा सहवास लाभला. श्रुतकीर्ती जी शत्रुघ्नाची पत्नी होती, तिलाही जे आहेत ना, कारण ते दोघं नंदीग्राममध्येच राहत होते. उर्मिला एकमात्र अशी होती की जिला जे आहेत ना पतीचा सहवास मिळाला नाही आणि तब्बल 14 वर्ष तिला विरह सहन करावा लागला. त्याचंही दुःख इथं प्रकर्षाने जाणवतं. त्याच पद्धतीने राधा जी आहेत, राधाला जे आहेत ना कृष्ण मिळाला, वृंदावनातून लगेच अल्पकाळातच कृष्ण मथुरेला गेला आणि त्याच्यानंतर राधाची आणि कृष्णाची भेट झालीच नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्यावेळेस ती वृद्ध झाली तेव्हा कुठे तो रेफरन्स मिळतो कृष्णाचा. मग या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये स्त्री विरह वेदना, मग स्त्री विरह वेदनाचे तुम्ही स्पेशलिस्ट आहात का, की अगदीच प्रत्येक याच्यामध्ये जे आहेत ना ते प्रकर्षाने जाणवतं. जरा ह्या विरहाच्या संदर्भात काही पार्श्वभूमी आहेत का, आजूबाजू काही घटना आहेत ज्या खोलवर मनावर तुम्हाला जाणवल्या आणि त्या या कादंबरी आणि कथांच्या रूपाने प्रगट होत आहेत? अशा खोलवर वेदना अजून तरी कोणी केलेलं नाही आणि मी करू देईन असं वाटत नाही मला. पण मुद्दा हा आहे की विरह आणि स्त्रीमन, काल आपण बोलताना हा विषय आला की स्त्रियांबद्दल काय, जिथे सृजन आहे, निसर्गाने सृजनाची शक्ती ही स्त्रीला दिलेली आहे, ती काही आपण निवडलेली नाही आहे. म्हणजे एक बाळाला जन्म देणं ही जी स्त्रीची एक निसर्गाने दिलेली तिला शक्ती आहे आणि ती त्याला किती कष्ट असतात हे पुरुष कल्पनाच करू शकत नाही कितीही केली तरी. साहित्य हे सुद्धा सृजन आहे, फक्त हे शब्दांचं, कल्पनांचं, विचारांचं सृजन आहे. आणि ही सृजनात्मकता तुमच्यात जेव्हा येते नवीन काही करायची सोप्या भाषेत, तेव्हा तुम्हाला थोड्या त्या स्त्रीत्वाच्या एक धुक्यातून एखादं कळस दिसावा, अशा छटा दिसायला लागतात. तो पूर्णतः कळेल असं शक्य नाही, असा कोणता पुरुष ज्याला स्त्रीमन पूर्ण कळेल, पण तरीही त्या छटा दिसायला लागतात आणि आपल्याला कल्पना करता येते की तिने काय बरं केलं असेल, कसं जगलं असेल. आणि आपण समाजात जेव्हा वावरतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीकडे जर आपण तुमचे मी म्हटलं तसं धर्म, पंथ, लिंग सुद्धा, स्त्री आहे की पुरुष आहे की अजून कोणी आहे, हे सगळे भेद तुमच्या मनातून काढून व्यक्ती म्हणून कुतूहलाने बघत राहिलात किंवा तुम्ही बोलत राहिलात. म्हणजे पुरुष म्हणून ते असतं की काही घरगुती विषयांबद्दल बोलायचं नाही किंवा काकूशी, आत्याशी वगैरे यांच्याशी, त्यांच्या इतिहासाबद्दल त्यांच्याशी जरी गप्पा मारल्यात तरी तसं बरंचसं मटेरियल मिळू शकतं विरहाबद्दल, दुःखाबद्दल किंवा नसलेल्या किंवा असलेल्या कशाही. सो त्यामुळे असं जर तुम्ही समाजात वावरलात तर तुम्हाला बहुतेक त्याचा, आणि सगळ्यात मेन बहुतेक याच्यात जो विरह आणि दुःखाचा आहे तर तो गझलमुळे आलेला असेल. म्हणजे माझ्या आयुष्यात जरी असं नसलं तरी आता उदाहरणार्थ जॉन एलिया नावाचे खूपच प्रसिद्ध शायर होते, ज्यांचं तुम्ही आता आजकाल इंस्टाग्राम, युट्यूबलाही बरेच, तर त्यांचा एक शेर आहे की आता बहुतेक उर्दू तुम्हाला दुसरी पंक्ती कळेल की उसकी उम्मीद है नाज का हमसे ये मान था कि आप, म्हणजे तिचा असा हट्ट होता की आप उम्र गुजार दीजिए, उम्र गुजार दी गई. आता ह्याच्यामध्ये राधा किंवा उर्मिला जे आहे तिच्यात मी स्त्रीवाद नाही आणलेला आहे. अगदीच अगदीच. अनेकांना वाटेल की काहीतरी रेबेलियस किंवा या पद्धतीचं ते चरित्र लिहावं असं एखाद्याला वाटू शकतं. बॅलन्स आहे तो, म्हणजे पुरुषाबद्दलचा द्वेष नाहीये तो. विरह जरी असला तरी त्याच्याबद्दलचं आकर्षण तितकंच आहे. त्या काळात जी विचारधाराच नव्हती ती त्याच्यात लिहिणं मला पटलं नाही. मग ते काय असेल तर हे जॉन एलियन जे म्हणतायत की त्याचा असा तिचा असा हट्ट होता की तू आता माझ्याशिवाय जगलो, तसं तशा पद्धतीचं उर्मिला आणि राधाचं आहे की त्याचा हट्ट आहे ना, ठीक आहे जगते. अशा प्रकारच्या प्रेमाच्या भावनेतून ते झालं असावं. आता खरं काय ते आपल्याला माहीत नाही, त्याचा उल्लेख त्याचा फार आपल्याला सापडत नाही, पण त्या भावनेतून आणि त्या विचारांमधून मी ते लिहिलेलं आहे. कारण स्त्री संपूर्ण समजली आहे असा दावा करणारा पुरुष कदाचित माझ्या पाहण्यात नाही आहे. कारण स्त्री म्हटल्यानंतर जे आहेत ना तिच्यामध्ये प्रचंड सहनशक्ती आहे, निर्मितीची शक्ती आहे. आणि आपल्याकडे पाहिलं जातं की अगदी 18-20 वर्ष ती एखाद्या कुटुंबात वावरते आणि विवाह नावाचा एक संस्कारात तिला जे आहेत ना त्या सगळ्यांचा निरोप घ्यावा लागतो आणि परक्या ठिकाणी जाणं, खूप मोठ्या ॲडजस्टमेंट, खूप मोठ्या कॉम्प्रोमाइज करत तिला जगावं लागतं. पण असं असतानासुद्धा ती तिथे स्वतः फुलते, संसार फुलवते, नवनिर्मिती करते.
आपण पाहतो म्हणजे गायनकोलॉजिस्ट आमच्याकडे जे आहेत ना स्टुडंट म्हणून होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं, सर ज्यावेळेस प्रेग्नेंट होती एखादी महिला आणि तिला प्रसूत वेदना होतात, लेबर पेन सुरू होतात, तर ते पेन इतक्या भयंकर असतात म्हणे की शेकडो अस्थी हाडं तुटल्यानंतर ज्यावेळेस वेदना असे, मग त्यांनी गमतीशीर पद्धतीने असं सांगितलं की हे डिपार्टमेंट जर पुरुषांकडे असलं असतं ना म्हणे, तर जवळजवळ 90% पुरुष जे आहेत ना त्या प्रेग्नेन्सीमध्ये मेलेच असते म्हणे. म्हणजे इतकी विलक्षण पद्धतीच्या ज्या आहेत ना गोष्टी स्त्रीमनाबद्दल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे उर्मिला असेल, राधा असेल, श्रावणी असेल किंवा यशोधरा असेल, जी गौतम बुद्धांची पत्नी होती, या सगळ्यांच्या बाबतीत ज्यावेळेस त्या व्यक्त होतात कादंबरीमध्ये, त्या इतक्या ॲक्युरेट, इतक्या व्यवस्थित व्यक्त होतात की ज्या वेळेस मी काही ज्या आहेत ना माझ्या पत्नीबरोबर किंवा काही ज्या आहेत ना लेडीज स्टुडंटबरोबर चर्चा केली, तर त्यांनी मला असं सांगितलं की सर, एखादा पुरुष स्त्री एवढ्या उत्कृष्ट प्रकारे व्यक्त करू शकतो ह्याचे चान्सेस काहीतरी कमी आहे. तुम्ही एकदा प्रश्न विचारा त्यांना की त्यांनी ज्या आहेत ना कुठल्या महिला साहित्यिकाचा आधार घेतला आहे का ह्या वेदना व्यक्त करण्यासाठी, किंबहुना त्यांनी त्यांच्या पत्नीबरोबर चर्चा केलेली आहेत किंवा काही स्त्री मैत्रिणीबरोबर चर्चा केलेली आहे आणि नंतर तिचा मनोवेध घेऊन मग त्याचं जे आहेत ना शब्दात रूपांतर केलेलं आहे. कारण एवढं अचूक आणि सखोल डीपमध्ये स्त्रीच्या वेदना व्यक्त करणारा पुरुष हा फारच दुर्मिळ आहे. तो दुर्मिळ पुरुष तुमच्या रूपाने जाणवतोय का, तो जाणवतोय याच्या पाठीमागे काही भ्रम आहे, ते जरा स्पष्ट करून सांगा. आता हे उत्तर किती रुचेल पटेल लक्षात येईल मला माहीत नाही, जे आपल्याला ऐकतायत. पण माझी अशी भूमिका असते, जेव्हा मी एखादी कथा लिहितो तेव्हा ज्या पद्धतीने मी माझे सामाजिक संदर्भ, माझी आर्थिक स्थिती, माझं हे सगळं सोडून ते लिहितोय. म्हणजे मी काही आता तथागतांचं चरित्र लिहिण्यासाठी इतके वर्ष वनात गेलेलो नाही, तशी तपस्या केलेली नाही, किंवा मी महाराजाधिराज समुद्रगुप्तासारखा राजाही झालेलो नाही. ज्या पद्धतीने मी ते लिहिलं ते एका कल्पनेतून लिहिलंय. आणि जेव्हा मी ते लिहितो तेव्हा माझ्या स्वतःच्या जे काही माझ्या नावाला लागलेलं जे काही आहे, मग ते पुरुष का असेल, मी ते लिहित असताना मला तरी असं वाटतं, झालंय की नाही वाचकांना माहीत, पण ते लिहित असताना माझा असं काही म्हणजे मी पुरुष, स्त्री, अमुक या जातीचा या धर्माचा किंवा असं काहीच नसतं. त्यामुळे ते लिहिताना स्त्री मी त्या भूमिकेत जातो असं म्हणा तुम्ही वाटल्यास. कारण त्याशिवाय तुम्ही ते लिहू शकत नाही. तुम्ही जर स्वतः, मी आता उर्मिलेचं दुःख मांडतोय, तर मी जर माझ्या पुरुषी आविर्भावात ते मांडलं, काय होतंय, त्यागच तर केला, याचं काय त्याचं काय, अशा उर्मटपणे वगैरे करायला गेलो तर ते कोणाला आवडणारच नाही. अगदीच. उर्मिलेच्या भावना त्याच्या हळव्या आहेत, त्याच्या नाजूक आहेत, म्हणून मोगऱ्याचं 3 सुगंध नाव दिलंय. तर त्या मांडण्यासाठी त्याच पद्धतीने विचार करण्याची आवश्यकता आहे, तर ते वाचकांना आवडेल. नाही तर तुम्ही उर्मिलेचे चरित्र लिहूच नका. तुम्ही इतक्या वर्षांपासून ज्या पुरुष नायकांचे आणि खलनायकांच्या चरित्रात रमलेले आहात, त्याच्यात तुम्ही अगदी सहज रमू शकता. त्यामुळे उर्मिला लिहिताना किंवा राधा लिहिताना किंवा भिकुणी यशोधरा असतील तथागतांच्या पत्नी, त्यांचं चरित्र किंवा त्यांच्याविषयी लिहिताना त्या भूमिकेत मी गेलो असं मला वाटतं. ते यशस्वी झालं की नाही मला माहीत नाही, ते वाचकांवर आहे, वाचकच खरा समीक्षक आहे. पण बहुतेक त्यामुळे ते झालं असावं. आणि कोणाची मदत घेण्याचा माझे विषयच मुळात असे आहेत की जे कोणी लिहिलेले नाही उर्मिलेविषयी. त्यामुळे असं कोणाची मदत घेतली आहे किंवा कोणाची चर्चा केली असं तर कोणी सापडेल तर मलाही सांगा की ज्याच्याशी चर्चा करून मला चांगल्या कादंबऱ्या लिहिता येतील. अगदीच अगदीच. उर्मिला या कादंबरीच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट प्रश्न आपण पाहतो आहोत. उर्मिलेनं जे आहेत ना, तिचा त्याग इतका प्रचंड मोठा आहे की ज्यावेळेस आपण कादंबरी वाचायला सुरुवात करतो आणि उर्मिलेच्या आयुष्यात लक्ष्मण येतो आणि नंतर मग जे आहेत ना एक शोकांतिकेला सुरुवात होते, विरहाला सुरुवात होते, त्यावेळेस तिचा अट्टहास असतो की लक्ष्मणाबरोबर मला जायचं आहे, मीही सेवा करेल, तू जसं रामाची सेवा करेल तसं जे आहेत ना मी सीतेची सेवा करेल. कारण सीता तशी पाहायला लागली तर दत्तपुत्री म्हणता येईल की जमिनीत सापडली होती. आणि नंतर जनकाची जी आहेत ना ती सख्खी कन्या ही उर्मिला होती. आणि मग ज्यावेळेस रामाने स्वयंवरात सीतेला जिंकलं तर त्याबरोबर ज्या आहेत ना 4 बहिणी त्या 4 भावांना दिल्या गेल्यात. आणि त्यावेळेस ज्या आहेत ना संसाराला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर ज्या आहेत ना कैकईच्याद्वारे किंवा कैकईच्या मनात मंथरेने जे काही विष कालवलं आणि त्याच्यानंतर जो प्रसंग उडावला आणि रामाने लगेच जायची तयारी दाखवली, सीता पण बरोबर घेतली. पण उर्मिलाला जायची इच्छा असताना सुद्धा
लक्ष्मणाची भूमिका अत्यंत स्पष्ट होती. काय असतं की विधवा म्हणून जे आहेत ना, एखादी स्त्री सहजपणे ते दुःख पचवते की आता तो गेलेला आहे, काळाकडून आपल्याला तो परत मिळणार नाही. किंबहुना जे आहेत ना, डायव्होर्स झाल्यानंतर जे आहेत ना की ते नातं संपल्यासारखं असतं. पण इथे जे आहेत ना, हा विरह असा होता की त्याला विरह म्हणता पण येत नव्हतं, विरह म्हणायचं का नाही म्हणायचं, आणि प्रतीक्षा होती 14 वर्ष. आणि 14 वर्षामध्ये जे आहेत ना, वन होतं, जंगल होतं, खूप मोठी संकटं होती, राक्षसं होती, हिंस्र प्राणी होते. तो येईल का नाही येईल, पण तरीसुद्धा एक आशा ठेवत सातत्यानं जे आहेत ना, त्याची आतुरतेने वाट पाहायची, रोज उठायचं आणि त्याच्याप्रती जे आहेत ना, जे खूपच कमी क्षण त्याच्याबरोबर घालवले त्या विरहात जागं करायचं. म्हणजे ती उर्मिला कादंबरी वाचत असताना त्या प्रवासामध्ये आपण सहप्रवासी होतो आणि खरंच आपल्या मनामध्ये पण तो विरह जागा होतो की कधी बाबा एकदा लक्ष्मण येईल आणि उर्मिलाची भेट होईल आणि त्यांचं जे आहेत ना तो संवाद, ते मिलन आपल्याला पण एक वेगळं साहित्यिक आनंद देतं. तर ही जी उर्मिला जी आहेत ना, तिच्या या 2 श्लोकांमधून एवढा विस्तृत जीवनपट निर्माण करणं हे खरंच खूप मोठं कौशल्य आहे. तर हे एवढं मोठं शिवधनुष्य हे उर्मिलेच्या जीवनाचं, हे कसं तुम्ही पेललत आणि कल्पना कशी सुचली आणि सुरुवात कशी झाली आणि किती कालावधी लागला या सगळ्या गोष्टी? उर्मिला विषय सुचला तो इथे जवळ काळाराम मंदिरात. तिथे तुम्ही म्हणालात व्याख्यान ते नव्हे, ते मी राष्ट्रीय कीर्तन ऐकायचो आणि त्याचा पूर्वरंग जो असायचा तो धार्मिक कथेचा किंवा एखाद्या श्रीरामकृष्णांच्या चरित्राचा. आणि ती कथा सांगताना एक पुसटचा उल्लेख आला की उर्मिलेचा, लक्ष्मणाची ती पत्नी होती. आणि तिथून हा विचार सुरू झाला की लक्ष्मणाची पत्नी होती, पण मग ती स्वाभाविकता आपल्या जो पहिल्यांदा तो विषय ऐकतो की ती होती, तर मग ती वनवासात का नाही गेली, यामागे काय कारण होतं. एक असं सहज कारण ऐकलं की इंद्रजिताचा जो वध आहे तो 14 वर्ष त्याने ज्याच्या मनात कोणतीही विषय वासना आलेली नाहीये असा पुरुषच करू शकेल, अशी एक तो सिद्धांत डोळ्यासमोर आला. मग म्हटलं आपण रामायण वाचलं पाहिजे. अगदीच. वाल्मिकी रामायण, मूळ रामायण, संस्कृत श्लोकांसह हिंदी मराठी अनुवादासह. तिथे लक्षात आलं की असा काही ठोस ज्याच्यातून असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल की ह्यासाठीच लक्ष्मणांनी उर्मिलेला सोबत येऊ दिलं नाही, असं काही म्हणता येईल का. तर माझ्या ते अगदी ठोस, म्हणजे एक श्लोक आहे जो हिंट करतो की अशी शक्ती असलेला जो, पण तो अशा अर्थाने आलाय की लक्ष्मणालाच का पाठवायचं. तर त्याला समजवताना आलाय की अहो तो 14 वर्षापासून त्याने फक्त तुमचा विचार केलेला आहे, तो इंद्रजितला नक्की मारू शकेल. फक्त हाच विचार, ही सेवा केली आहे म्हणूनच इंद्रजितला मारू शकेल, हे एक इंटरप्रिटेशन असू शकतं. बहुतेक त्यातूनच तो सिद्धांत आला असावा. पण दुसरा प्रश्न येतो, असं होतं तर वाल्मिकी रामायणामध्ये बहुतेक, आता वाल्मिकींनी उर्मिलेविषयी काहीच लिहिलं नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण हे जे आपल्या हाती रामायण आलेलं आहे ते जेव्हा छापखाना सुरू झाला भारतामध्ये, आणि तेव्हा जे कोणी पंडित असतील किंवा ज्यांनी ते पाठांतर त्यांचं असेल, त्यांनी जे सांगितलं ते छापलं गेलं आणि ते पुढे आलं, त्याच्या क्रिटिकल एडिशन वगैरे आल्या. पण जे त्यांना माहीत होतं अशी कोणती लेखी प्रत आपल्याकडे इसवी सन पूर्व किंवा इसवी सन 2ऱ्या-4थ्या शतकाची उपलब्ध नाहीये, त्यामुळे ते असेलही आपल्याला माहीत नाही. पण आपल्याकडे आत्ता जे वाल्मिकी रामायण आहे त्याच्यामध्ये जेव्हा हा कैकेयीचा प्रसंग घडतो आणि ती हट्ट करते वगैरे आपल्याला माहिती आहे, तेव्हा उर्मिलेचा उल्लेखच नाही. पण आता म्हणजे जयसिंगराव पवार सरांची मुलाखत मी ऐकत होतो, ते म्हणाले की ह्याला आमचा आक्षेप नाही की समजा आता या प्रसंगाबद्दल बोलायचं झालं की आता लक्ष्मण जात आहेत, सीता तिची बहीण आहे ती सुद्धा जाते, तर निश्चित ते काहीतरी बोलले असतील, निश्चित तिने दुःख व्यक्त केलं असेल. तिकडे स्वतः त्यांच्या पित्याचा, श्रीरामांच्या, त्या दुःखामध्ये दुर्दैवी म्हणजे मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या आयांनाही दुःख आहे, तर उर्मिलेला का अर्थातच दुःख असणार आहे. मग तेव्हा त्यांचा जो संवाद आपण असा काही घेतला, म्हणजे ते काल्पनिक जरूर आहे पण त्याला आधार रामायणाचा आहे. म्हणजे कुठेच असं केलं नाही की त्या 14 वर्षांमध्ये उर्मिलेने ठरवलं की आपण इकडे जाऊन येऊ, असं काहीच नाहीये. ती अयोध्येत होती, ती तिन्ही त्यांच्या जी सासू आहे त्यांची सेवा करत असणार आहे आणि थोडं काही विषयी काही मनात असेल वगैरे या सगळ्या प्रकारचं.
असं आपण फार फार कल्पना करू शकतो. पण उर्मिलेविषयी तिथून विचाराची सुरुवात झाली इथे काळाराम मंदिरात, आणि नंतर नाशिकमध्येच ती लिहिली गेली. 2-3 वर्षानंतर प्रकाशित झाली. आणि ते लिहिण्यामागे माझी भूमिका हीच होती की उर्मिलेविषयी मला माहीत नव्हतं, नंतर की वाचकांनाही माहीत नाही, त्यांच्या जिज्ञासापूर्तीसाठी मी काहीतरी एक योगदान देऊ शकलो, याचा तर मला निश्चितच आनंद आहे. पण मूळ हेतू हा होता की मला त्याविषयी लिहायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं. कारण लक्ष्मण जे आहेत ना, त्याचा त्याग आणि विषयरहित असलेली त्याची साधना इतकी प्रचंड प्रखर होती की लक्ष्मणायन नावाचं एक पुस्तक जे आहे ते माझ्या वाचण्यात आलं होतं, आणि त्याच्यात लेखकाने असं सांगितलं होतं त्याची साधना इतकी प्रखर होती की सीतेकडे पाहत असताना सुद्धा जो आहेत ना, सीतेचे चरण सोडून त्याने जे आहेत ना सीतेकडे पाहिलंच नाही. म्हणजे ज्यावेळेस सीता लंकेकडे जे आहेत ना हरण होऊन जात होते, त्यावेळेस तिने काही अलंकार टाकले होते. तर रामाने बरेच अलंकार दाखवले, म्हणजे जे आहेत ना हार दाखवला असेल, कानातली कुंडली दाखवली असेल. तर लक्ष्मणाने त्यावेळेस संवाद साधला की मला म्हणे दादा नाहम बाकी जे जानामी आहेत ना, केयुरे नाहम जानामी कुंडले असा श्लोक येतो. अगदीच, आणि मला जे आहेत ना फक्त पैंजण माहिती आहेत, त्यामुळे सीतेचे पैंजण मी ओळखू शकतो, बाकी जे आहेत ना अलंकार मी नाही ओळखू शकणार. त्याच्यामुळे असा प्रखर असलेला साधक ज्यावेळेस लक्ष्मण रेखा आखतो, तर रावणासारख्या बलाढ्य अगदी शिवभक्त असणाऱ्याला सुद्धा ती ओलांडता येत नाही. ही ताकद जी आहेत ना ती लक्ष्मणाची आहे, त्याच्या साधनेची आहे. आणि तेवढीच ताकद जी आहेत ना उर्मिलेच्या साधनेची पण आहे. कारण तिच्या साधनेकडे आपल्याला दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही. कारण लक्ष्मणाची जी साधना होती ती जी आहेत ना रामायणात प्रकर्षाने दिसते, पण दुसऱ्या बाजूला जे आहेत ना उर्मिला ही तेवढीच जी आहेत ना पवित्रतेने आणि तेवढ्याच निष्ठेने जे आहेत ना अयोध्येची सेवा करत होती. आणि ती जी आहेत ना तिला पतीच्याबद्दल की जबाबदारी तशी नव्हती, त्यामुळे जे आहेत ना ती ह्या 3 सासवांकडे किंवा ओव्हरऑल अयोध्येकडे जे आहेत ना अगदी निष्ठेने पाहत होती. मला एक सांगायला आवडेल याच्यात की इतिहास हा जसा फक्त जेत्यांचा नसतो, आणि इतिहास जसा पराभूत किंवा जिंकलेल्या राजांचाही नसतो, तो मजुरांचा सुद्धा असतो, तो सैनिकांचा सुद्धा असतो, तो शेतकऱ्यांचा सुद्धा असतो. असा जो नवीन विचार प्रवाह आता आपल्याकडे आहे, तिथे मला हे सांगायला आवडेल की इतिहास हा फक्त पुरुषांचा सुद्धा नसतो, तो स्त्रियांचा सुद्धा असतो. अगदीच त्या दृष्टिकोनातून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला ह्या कथांमध्ये सुद्धा स्त्री नक्की दिसेल, तिचं दुःख नक्की दिसेल. नाही, नक्कीच. कारण बऱ्याच वेळा आपण जे आहेत ना रामायण पाहतो, लक्ष्मणायन पाहतो, पण उर्मिलेचं सुद्धा एक रामायण आहे, तिची एक बाजू आहे, ती जर समजली आणि कादंबरी वाचताना तर हे प्रकर्षाने जाणवतं, तिच्या वेदना. तो जो संवाद साधतोय, त्या शब्द आहेत, वाक्य आहेत, त्याच्यामध्ये गहिरा जो आहेत ना दुःखाचा भाग आहे. पण दुःख असताना सुद्धा जे आहेत ना ती लक्ष्मणाकडे तितकीशी तक्रार करत नाही आहे. कारण तिला चांगलं माहिती आहे की आपला पती काय वर्ल्ड टूरला नाही गेलेला आहे, तो जे आहेत ना तितक्याच ताकदीने साधना करतो आहे. त्यामुळे तिनेही तेवढ्या निष्ठेने ते व्रत सांभाळलेलं आहे. दुसरा एक संदर्भ असा येतो की सीता स्वयंवरावर ज्यावेळेस झालं त्यावेळेस रावण जे आहेत ना त्या ज्या आहेत ना स्वयंवरात सहभागी होता, असं उर्मिलेच्या ज्या आहेत ना कादंबरीमध्ये आलेलं आहे. पण मूळ वाल्मिकी रामायणामध्ये रावणाचा ज्या आहेत ना स्वयंवरामध्ये सहभाग अशी कुठे नोंद नाही आहे. मग हा जो रावणाचा सीता स्वयंवरामधला सहभाग ह्याच्यासाठी काय रेफरन्स आहे, याच्यावर काही प्रकाश टाकता येईल का? ती नोंद रामायणात आहे, आणि ती अशी आली आहे, तुम्हाला जसं म्हणताय की जसं आपण टेलिव्हिजनवर पाहिलंय की एकाच दिवसात सगळे राजे जमले आणि सगळ्यांनी 2-2 मिनिटात 2-2 मिनिटात प्रयत्न केला ते धनुष्य उचलायचा, आणि ते झालं नाही, आणि शेवटी श्रीरामाने केलं. तर आपला जो आजचा विषय आहे की अपरिचित रामायण, तर त्याच्यात ही बिलकुल माहीत नसणारी गोष्ट आहे जी वाल्मिकी रामायणामध्ये तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेल. ती म्हणजे ते स्वयंवर अनेक महिने चाललेलं आहे. अगदी मूळ वाल्मिकी रामायणाचा जर आपण आधार घेऊन बोलायचं झालं तर त्याच्यात हा राजा येऊन गेलाय, तो राजा येऊन गेलाय, रावण येऊन गेलाय, इतर सुद्धा राजा येऊन गेलेत, आणि त्या कोणालाच ते शिवधनुष्य न उचलता आल्याने सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण मिथिलेवर आक्रमण करायचं, कारण हा बहुतेक आपल्याला अपमान करण्यासाठीच बोलवतोय. कारण आपणच एवढा अवघड होता की शिवधनुष्य उचलणं क्षमतेच्या पलीकडे आहे, आणि त्यामुळे त्या सगळ्या राजांनी मिथिलेवर आक्रमण केलंय. आक्रमण झाल्यावरती त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झालाय, तर आपण ही स्पर्धा आपण ठेवला खरा, पण आता ते करणार कोण? सगळे राजे आपल्यावर आक्रमण करतायत. आणि त्यानंतर ही गोष्ट विश्वामित्रांना कळते, आणि नंतर श्रीराम येतात, आणि पुढची कथा माहिती आहे. जे आपल्याला समाज माध्यम किंवा दूरदर्शन याच्यावरून कळलं ते त्याला वाल्मिकी रामायणाचा आधार स्वयंवर झालं, पण ते एकाच दिवसात किंवा 2 तासांमध्ये झालं असं ते झालेलं नाही.
ते आणि अजून एक कारण गोष्ट- चित्र अजून एक दिसताना गोष्ट- जे आहेत ना मालिकांमध्ये आपण असंच पाहतो असंच ना, पाहतो. एक दिवस होता त्याच्यानंतर सगळे राजे बसले होते, प्रत्येक जण येऊन ट्राय करत होता पण ते शक्य झालं नाही आणि रावण येऊन ते केलं, ते एका दिवसातच झालं. असं बऱ्याच वेळा आपली मानसिकता बनते. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ही बहुतेक आवडेल किंवा तुमच्या माहितीची ठरेल, की श्रीराम हे त्यांच्या दरबारात सुद्धा गेलेले नाहीयेत, कारण ते विद्यार्थी आहेत. बरोबर ते परतले नाहीयेत अजून, त्यांचा यौवराजाभिषेक झालेला नाही. बरोबर. त्यामुळे वाल्मिकींसह ते विश्रामगृहात जे नगराच्या बाहेर आहे तिथे, आणि रामायणामध्ये असा संवाद आलेला आहे की ते धनुष्य आणायचं कसं आता इतक्या बाहेर, तर तिथे आहे तेवढंच बरं होतं, तिथेच कोणाला उचलता येईना, तर तिकडे कसे मग 40-50 लोकांनी ते ओढून त्या एका पेटीत ठेवून आणलं, अशी कथा वाल्मिकी रामायणात आहे. म्हणजे ही ते सुद्धा मिथिलेच्या ज्या आहेत ना बाहेर बाहेर आणलं विश्रामगृहात. आणि त्याच्यानंतर ते शिवधनुष्य तुटलं. एक्झॅक्टली ही सुद्धा मूळ वाल्मिकी रामायणातली गोष्ट मी सांगतोय. बहुतेक त्याचा श्लोकही मी तिथे दिलेला आहे. म्हणजे रामांनी ती मर्यादा पण सांभाळली की अजून मी राजकुमार म्हणून प्रस्थापित नाहीये, त्यामुळे मला मिथिलेत प्रवेश करण्याचा तसा अधिकार नाहीये, आणि ती मर्यादा म्हणूनच कदाचित रामायणा ज्या आहेत ना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं, आणि ती मर्यादा राहून त्यांनी शिवधनुष्य उचललं, आणि उचलल्यानंतर प्रत्यंच्या चढवतात असताना ते चुकून तुटलं. ते तोडणं असा सुद्धा उद्देश नव्हता. आता पण राधा ह्या कादंबरीकडे वळूया, की राधा एक कादंबरीमय उपनिषद असा त्या पुस्तकावरती जे आहेत ना उल्लेख आलेला आहे. मग हे कादंबरीमय उपनिषद ह्या उल्लेखापाठीमागचं कारण काय? उपनिषद आणि ती कादंबरीमय. आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगताना म्हणतो की आपली संस्कृती खूप समृद्ध होती, त्याच्यात बऱ्याच तत्वज्ञान आणि ज्ञानाचा उत्कर्ष असा एक काळ होता. पण म्हणजे काय होतं म्हटलं की आपली पंचायत होते. म्हणजे जशी पुराणं रचली गेली तशी आपल्याकडे उपनिषद आहे, आणि उपनिषद हा तत्वज्ञानाविषयीचा खूप खूप उत्तम ग्रंथ आहे. त्याच्यात जगाविषयी, माणसाविषयी, आयुष्याविषयी हे संवादात्मक आहे. म्हणजे एक कोणीतरी प्रश्न विचारतोय आणि त्याला कोणीतरी ज्ञाता उत्तर देतो, या पद्धतीचा तो संवाद आहे. राधा कादंबरीमध्ये सुद्धा जेव्हा आजच्या काळातली तरुणी राधेला विचारते, याचा अर्थी तो संवादात्मक उपनिषदच आहे ते. बरोबर. मग ते प्रेमाविषयी असलं तरी, प्रेम काही हा त्याच्या गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यातली गोष्ट आहे. विवाह, प्रेम या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दुःख, विरह, तर ह्याविषयी दोन जणींनी का बोलू नये, त्यांनी निश्चितच त्यांचा संवाद झालेला आहे. त्यामुळे ते कादंबरीमय उपनिषद. आता कादंबरी म्हणजे काय, तर फिक्शनल कथा, पण किंवा काल्पनिक, पण ती तशी काल्पनिक नाही, कारण की राधाकृष्णाची कथा आपल्याला सर्वश्रुत आहे आणि ती पुराणात आलेली आहे, आणि पण ती मी माझ्या पद्धतीने मांडल्याने ती कादंबरी झाली आहे. तर एक कादंबरीमय उपनिषद की ज्याच्यात कथा सुद्धा आहे आणि संवाद सुद्धा आहे. म्हणजे एक उपनिषद आणि कादंबरी दोघांचं कॉम्बिनेशन आपण त्याला म्हणू शकतो. कारण वेद म्हटल्यानंतर वेदांचं ज्ञान खूप अगाध आहे, ते प्रत्येकालाच पचेल रुचेल असं नाही आहे. तर वेदांचं ज्ञान सहज संवादातून प्रत्येकाला समजावं या दृष्टिकोनातून उपनिषदांची निर्मिती झाली होती. राधाच फिलॉसॉफी ऑन लव्ह किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग ऑफ ब्रेकअप द गर्ल श्रावणी बाय राधा असं पर्यायी शीर्षक म्हणून याच्याकडे पाहता येईल का? निश्चित बघता येईल. आणि काही शब्द थोडे तुम्ही जो शब्द उच्चारला तर ते थोडेसे पॉप कल्चरचे आहेत. पण आता आपल्याला तरुणाईला तुम्ही सगळे तिकडे जा आणि आम्ही काहीतरी 4 युक्तीच्या गोष्टी करतोय असं म्हणून नाही चालणार. त्यामुळे तो शब्द वापरला तरी माझं काहीच हरकत नाही. आणि काउन्सिलिंग, राधा कादंबरी ज्याने वाचली त्याला एक गोष्ट लक्षात येईल की राधा तू असं कर असं कधीच सांगत नाही. तिला ती एवढंच सांगते तिच्या जीवनातून की माझं असं म्हणणं आहे, मी या पद्धतीने प्रेमाकडे बघते, पुरुष असे असतात असं मला वाटतं, असं जीवन असतं असं माझा अनुभव आहे, तर तू काय करायचं ते तू बघ. या पद्धतीची राधेची भूमिका आहे. खऱ्या काउन्सिलरची भूमिका तर तुम्ही स्वतःच आहात, आणि ती कधीच अशी डॉमिनेटिंग की तू असंच कर, तू अशी कशी चुकलीस अशी कधीच नसू शकते, एवढी आक्रमक नसू शकते. त्यामुळे त्या भूमिकेतून मी ते त्या पद्धतीने लिहिलेले असं तुम्ही म्हणू शकता, त्याला काहीच हरकत नाही. त्याच्यामध्ये जे आहेत ना अगदी सुंदर उल्लेख आलेला आहे की प्रेम हे पुष्पाप्रमाणे आहे, आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत, ह्या पाकळ्यांमध्ये असलेले जे शब्द आहेत ते कुठून उचलले, जरा त्याचं विश्लेषण करा ना, सगळ्या पाकळ्यांचं जरा नावं सांग. कारण आपल्याकडे बरेच तरुण मंडळी आहेत, कदाचित या निमित्ताने खरं प्रेम आणि त्याच्या संदर्भातल्या असलेल्या गोष्टी कदाचित लक्षात येतील. प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर आता आपण राधेच्या अनुषंगाने बोलूया. अगदीच. ओशोंचं, रजनीशांचं एक खूप सुंदर वाक्य आहे की प्रेमाच्या ज्या अवस्था आहेत त्यातली
च्या अवस्था जी आपण म्हणूयात, तर ती तुम्ही असतात की बिईंग इन लव्ह, म्हणजे प्रेमात असणं, आणि बिईंग लव्ह ही सर्वोच्च अवस्था आहे की तुम्ही प्रेमच होऊन जाणं. आता ही अवस्था प्रचंड अवघड आहे, ही शक्य नाही, आणि हे खरंच आहे. म्हणजे असं कोणी आदर्शवादी भूमिकेतून जगत नाही किंवा त्याला जगायचा प्रयत्न केला तरी आपले काही स्वाभाविक मानवी मनाच्या मर्यादा आहे. पण ते खूप सुंदर आहे की तुम्हीच प्रेम झाल्यावरती मग तुम्हाला कशाचं वाईट वाटणं संपेल, कारण तुमच्याकडे देण्यासाठीच एवढं प्रेम आहे, कारण तुम्हीच प्रेम आहात. तुम्ही प्रेमात आता राहिलेलं नाही आहात. आणि राधेसारख्या व्यक्तीबद्दल जेव्हा असं बोलतो तेव्हा तिला मी हे निकष लावू शकत नाही की कृष्ण सोडून तिचं दुःख निश्चित झालं, तिला विरह, असं मनुष्य देहाच्या मर्यादा होत्या. पण तिने काहीतरी त्याचा थैथयाट, त्याचं हे या पद्धतीने केलं नसावं, कारण ती प्रेम स्वरूप झालेली, म्हणजे ज्या पद्धतीने तिला आपण पुराणामध्ये प्रेझेंट केलेलं आहे. तर ते तसं असल्याने, आणि त्याच्या पाकळ्यांविषयी बोललात तर सगळंच डिस्क्लोज करत नाही. राधा कादंबरीत प्रेमाच्या ज्या मी पाकळ्या दिल्यात, मग त्यात विश्वास आहे, त्यात आदर आहे. बरं, आता त्याच्यात एक खूप सुंदर आहे की इतकं सगळं एकाच माणसाला करता येईल का? म्हणजे समजा आपल्याला लग्न टिकवायचं आहे किंवा प्रेमात आपण आहोत, त्याची जी जबाबदारी आहे सिरियस गांभीर्याने, तर त्याच्यात मग विश्वासही ठेवा, त्याच्यात थोडी क्षमाही आहे, तडजोडही आहे, त्याच्यामध्ये विकास आहे, म्हणजे आणि विकास होत असताना तो कोणाचा एकाचा विकासाचा दुसऱ्याला आनंदच आहे, कारण करुणा आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकालाच करता येतील का? तर त्या मला वाटतं निश्चित करता येतील. त्यात काही फार अवघड नाही, कमी जास्त होत असतं. पण आपण थोडं आदर्शवादी जपून पाहू असं ठरवलं तर थोडंसं आपल्याला काहीतरी जमू शकतं. आणि तो काही प्रेमाचा सिलेबस नाही की तो झाला म्हणजे मग प्रेम होतं. नक्की. सहज स्वाभाविक जे आहेत ना, तो स्वभाव बनून जातो आणि मग कळत नकळतपणे त्या पाकळ्या सहजपणे फुलतात. निसर्ग पण असं करत नाही की त्या कळ्यांमध्ये पाकळ्या ज्या आहेत ना हळूहळू ऍड करत जातो. ते फुलतं आणि सहज होतं, खूप स्वाभाविक होतं, नॅचरल होतं. राधा आणि कृष्ण यांच्यासारखी पारंपरिक पात्र आपल्याला ज्या आहेत ना त्या कादंबरीत पाहायला मिळतात. पण ही श्रावणी, तिच्यावर आलेला प्रसंग, ह्याच्या संदर्भातली कल्पना सुचली कशी? कारण राधा आणि कृष्ण यांचं स्वतंत्रपणे जे आहेत ना एक चरित्र निर्माण होऊ शकलं असतं, पण त्याच्यामध्ये श्रावणी आणि श्रावणीचं जे आहेत ना आधुनिक याच्यात बऱ्याच मुलींना जे आहेत ना तेव्हा असं वाटतं की ते श्रावणीचं जे आहेत ना ती आमचं प्रतिनिधित्व करते आहे. आणि मग मुलं कसे जे आहेत ना चीट करतात, कसा वापर करून घेतात, आणि हे आजच्या पद्धतीचं डॉमिनेटिंग नेचर कसं चालतं, हा सगळा गोंधळ. आणि राधा प्रत्येक वेळेस व्यक्त होत असताना ती आधुनिक याच्यातली एक मुलगीच व्यक्त होताना दिसते. त्यामुळे कदाचित जे आहेत ना राधा ज्यांनी वाचलं नसेल त्या सगळ्यांनी राधा वाचल्यानंतर जे आहेत ना खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत ना प्राचीन आणि आधुनिक या दोघांचा संगम त्याच्यामध्ये दिसतो. तर ही श्रावणी कल्पना आली कशी, आली कशी सुचली बुवा? छान प्रश्न आहे. आणि राधा कादंबरी श्रावणी ही व्यक्तिरेखा कशी सुचली, तर राधा लिहिताना मला असं वाटलं होतं, प्रामाणिकपणे सांगतो, की आपण आपल्यावर तो शिक्का बसेल का की आपण फक्त पौराणिक लिहितोय, आपण फक्त ऐतिहासिक लिहितोय, आपण त्याच्या पलीकडे जात नाही आहोत. तर तेव्हा मी असा विचार केला की एखादी आई आपल्या मुलाला औषध देताना थोडंसं कडू जर औषध असेल एखादी गोळी, तर ती थोडंसं काहीतरी गोड याच्यासह एखाद्या शुगर कोटेड पीस सारखं ती त्याला देते. तसं आपल्याला जर काही असं सांगायचं असेल तर थोडं शुगर कोटेड, त्याला जो आवडता विषय आहे, जो रुचीचा विषय आहे. आणि तरुण साहित्याकडे किंवा वाचनाकडे वळत नाहीत असं म्हणताना तरुणांनी साहित्याकडे वळावं, असं साहित्य लेखन आपण आधी करायला पाहिजे. आपण उद्या जर आता काही नाटकं अशी आहेत की एखादा आता एक वृद्ध व्यक्ती तरुणच होत चालली आहे, वृद्ध व्यक्ती तरुणच चालली, असं सारखं दाखवल्यावरती आजची तरुणाई म्हणेल की हे काय तुम्ही दाखवताय, काहीतरी. तो आज इंटरस्टेलर बघतोय, जे जागतिक दर्जाचे सगळे सिनेमे वगैरे बघतोय, आणि असं बघत असताना तुम्ही त्याला आवडणारे, त्याला जवळचे वाटणारे विषय जर दिले तर तरुण आज राधाचा 10,000 त्याचा प्रतींचा खप झालेला आहे. त्याच्यामधला मी सांगू शकतो 50-60% तरी 40शीतल्या आतला वाचक वर्ग आहे जो तरुण आहे. त्याला का आवडलं? कारण तुम्ही म्हणता ते बहुतेक यशस्वी झालंय, असं असू शकतं की श्रावणी त्यांना दिसली. आणि आपण तरुणाईचे विषय जर टाळत राहिलो, आता हा विषय खूप महत्वाचा आहे, त्यांचा मानसिक स्वास्थ्याच्या बद्दलचा आहे. आणि माझ्या आसपासच्या आता सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, बहिणी आहेत, त्या लग्नाच्या वयात आहेत, त्यांच्या जे तर ह्या सगळ्यांना ऍड्रेस कधी आपण करणार आहोत की नाही, की काहीतरी तरुणांचं काहीतरी आहे म्हणून सोडून द्यायचं. असं सोडून दिल्यावरती मग ती जास्त तुटत जाईल.
तुम्ही मागे पडत जाल आणि त्यांचं काहीतरी वेगळं तयार होत जाईल. आणि मी स्वतः तरुणच असल्याने मला आता ऐकून वाचून, आता नुकतंच माझं कॉलेज 3-4 वर्षांपूर्वी झालेलं आहे, तर त्यामुळे ती श्रावणी माझ्यासमोर, अनेक श्रावणी आहेत ज्यांच्या मनात असे प्रश्न आहेत. आणि का असू नये, अरेंज मॅरेज केलं तरी असे प्रश्न आहेत. बरोबर. आणि कारण विश्वास कोणावर ठेवा, आता एक पाकळे विश्वासाशी, तर त्याच्यात किती कॉम्प्लिकेशन्स आहेत. एक माणूस 5 वर्ष तसाच राहील असं नाही, 10 वर्ष, मग काय करावं, अमुक तमुक, किती 100 विषय आहेत. तरी ते छोटं झालंय. पण या दृष्टीने मी माझ्या आसपास सभोवताली, मी म्हणतो जसं निरीक्षण केलं, त्यातून मी म्हटलं आपण एक व्यक्तिरेखा अशी द्यायची जिला तिच्याशी, पौराणिक व्यक्तिरेखेशी बोलायला लावायचं, तर काहीतरी नवा प्रयोग होईल. नाहीतर तेच चरित्र तुम्ही म्हणालात तसं यशोधरांचंही झालं होतं, उर्मिलेचं सुद्धा दुःख. तर हे मांडताना म्हटलं आपण तो भाग कमी ठेवायचा. त्यामुळे तो विरहाचा भाग आहे तो एक 20 ते 40 पानांचा आहे. पण उर्वरित भाग हा त्या श्रावणीची कथा हा मुख्य विषय खरं तर तिचा, की ती काय ठरवते आणि तिला काही कळतं का, तिचं काउन्सिलिंग होतं का. आचार्य रजनीशांच्या प्रवचनामध्ये असं आलंय की स्त्री पुरुष समानतेचा जो नारा दिला जातो तो त्यांना मान्य नाही आहे. ते म्हणतात हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. कारण स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असमानता हा शब्द काढून विविधता हा शब्द आणला पाहिजे. कारण गुलाब आणि जे आहेत ना कमळ, यांना जे आहेत ना समानतेच्या स्तरावर आणताना जे आहेत ना, गुलाबाला जर तुम्ही कमळ करण्याचा प्रयत्न केला आणि कमळाला जर गुलाब करण्याचा प्रयत्न केला तर कमळत्व पण हलून बसेल आणि गुलाबत्व पण हलून बसेल. त्यामुळे स्त्रीचा स्वतःचा एक स्वभाव आहे, पुरुषाचाही स्वतःचा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावामुळेच ते जे आहेत ना एकमेकांवर इंटरडिपेंडंट आहे आणि त्याच्यातूनच पूर्णत्व प्राप्त होतो. कारण एक व्यक्ती एकटा पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही, कारण निसर्गाची निर्मितीच तशी आहे. स्त्री आणि पुरुष दोघांच्या एकत्रीकरणातूनच संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली आहे. शिव आणि शक्तीशिवाय ती निर्मिती शक्य नाही आहे. पण स्त्रीमन ज्यावेळेस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तिचं वर्तन, तिचा स्वभावपिंड, एक विशिष्ट स्तरावरचा ढाचा जो आहे ना सहज स्वाभाविकपणे कॉमन दिसतो. पण हे पाहत असताना त्या स्त्रीचं एक्झॅक्ट चित्रण, तिची मानसिकता आणि तेवढ्या खोलवर जाऊन त्या भावनेतून आपण स्वतःला प्रगट करतो, एक खरंच कौशल्य आहे. तर ते हे आव्हान जे आहेत ना खूप अवघड होतं असं वाटतं का ते सहजच जमलं? सहजच जमलं असं म्हणू आपण. आव्हान, अवघड वाटणारी गोष्ट मला असं वाटून घ्यायला हवं, कारण मग सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाच आहे. अगदीच तेथे विज्ञानाचे अधिष्ठान पाहिजे. तर त्यामुळे सामर्थ्य जर तुमच्याकडे आहे तर असं अवघड वाटणं हा तुमचा मानसिक पराभव आहे लढाई सुरू होण्याच्या आधीच. तर एखाद्याला त्याच्याशिवाय बांदलांची सेना आणि बाजीप्रभू आपण नुसत्या कथा ऐकून काय, की त्यांना जर अवघड वाटलं असतं की आपण एवढेसे, त्या कथा नुसत्या ऐकायच्या नसतात, त्या आपल्या आयुष्यातही आणायच्या असतात. आणि त्या कंटिन्यू, मला त्याच्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू, की शिवचरित्र किंवा हे चरित्र नुसतं मला, अच्छा महाराजांनी हे केलं होतं तेव्हा, ते आपण मग त्या पद्धतीने, म्हणजे तसं करता येणार नाही, पण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा आपण काय अंश घेऊ शकतो या पद्धतीने विचार करताना. त्यामुळे अवघड असं वाटलं नाही. आणि स्त्रीमन हा कोणत्या पुरुषाच्या आवडीचा विषय असू शकत नाही. त्यामुळे ते जाणून घेणं आणि लिहिता लिहिता, लेखन हा सुद्धा जाणून घ्यायचा आणि तुम्हालाच कळतं, अरे हा विचार मी करत होतो लिहिता लिहिता, म्हणजे जो लिहिता झालेला आहे त्याला हा अनुभव असेल. त्यामुळे असं अवघड वाटलं नाही. उलट मी थोडं कमी लिहिलंय की काय असं नंतर वाटायला लागलं. त्यामुळे असा अवघड वाटण्याचा प्रश्न नव्हता. मी राधा हा विषय जे आहेत ना खूप संशोधनानंतर लक्षात येतं की महाभारतामध्ये राधाचा उल्लेख नाही आहे, भागवतात सुद्धा राधाचा उल्लेख नाही, नंतरच्या काही पुराणांमध्ये राधाचा उल्लेख आलेला आहे. बरं, आणि त्याच्यानंतर जे आहेत ना राधाकृष्ण हे समीकरण इतकं सशक्त झालं की त्याचा उल्लेख महाभारत आणि भागवत सारख्या ग्रंथांमध्ये नाही, जिथे कृष्ण चरित्र खूप प्रकर्षाने दिसतं. त्याचबरोबर जे आहेत ना राधाचा विवाह अनय नावाच्या एका व्यक्तीबरोबर झाला होता, असंही काही मालिकांमध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये उल्लेख आला होता. तर हे अनय पात्र खरंच होतं का? कारण ह्या राधा कादंबरीमध्ये अनयचा कुठे उल्लेखच नाही आहे, अगदीच नाही. आणि राधाचा जे आहेत ना विवाह कृष्णाबरोबर झाला होता आणि ब्रह्माने तो लावून दिला होता, असं जे आहे ब्रह्मवैवर्तनीय पुराणामध्ये आलेलं आहे, असं तिथे तुम्ही उल्लेख केलेला आहे. आणि राधा शेवटपर्यंत कृष्णाबरोबर एकनिष्ठ होती. अगदी तिचा वृद्धापकाळ आला त्यावेळेस कृष्ण तिला घ्यायला आला आणि नंतर मग ती त्या लोकात गेली आणि तिला तो शाप मिळालेला होता, त्याच्या संदर्भातल्या कथेचा पण उल्लेख आलेला आहे. तर मग हा अनय आणि राधा
ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातलं ते तो जो प्रश्नचिन्ह आहे ते फुलस्टॉपपर्यंत पूर्णविरामपर्यंत कसं पोचवावं खरं आता. मी माझ्या अभ्यासातून तुम्हाला सांगतो. आता राधेविषयी ज्यांच्या मनात उत्सुकता असेल, राधेचा उल्लेख जो आलेला आहे तो सुरुवातीला ब्रह्मवैवर्त पुराण या ग्रंथात आलेला आहे. त्यानंतर तो गीत गोविंद या नावाच्या काव्यात आलेला आहे. अगदी त्यानंतर तो गर्ग संहिता, मी हे इसवी सनाचं 2रं शतक ते 12वं शतक या काळात म्हणतोय. आणि त्या काळात वैष्णव संप्रदायाचा उदयही झालेला, त्यामुळे कथा अधिक प्रसिद्ध झाल्या. ब्रह्मवैवर्त पुराण याच्यात सर्वप्रथम त्याचा उल्लेख आला, ज्यानंतर मग त्याचा आधार घेऊन गीत गोविंद, गीत हे एका भक्ताने लिहिलेलं त्या गोविंदाचं आणि राधेचं गीत आहे. म्हणजे तो त्याला ती काही अनुभूती त्या स्वरूपाची नाही किंवा त्याने इतिहास लिहायचा नाही, त्याला गोविंदाचं जस्ट गुणगान करायचं आहे. त्या ग्रंथामध्ये जेव्हा आपली संस्कृती म्हणते की त्यांनी कल्पना केली की गोलोक, जसा स्वर्गलोक, मृत्यूलोक आपला आणि असे लोक आहेत, तसा एक गायींचा आणि म्हणून गोपाल, गोकुळ, सगळं ते गो शब्दाशी म्हणजे गायीशी संबंधित असलेल्या आपल्या संस्कृतीचं आहे. त्या गोलोकामध्ये श्रीकृष्णाची पत्नी ही राधा आहे. ब्रह्मवैवर्त पुराणातली कथा अशी आहे, जी मी याच्यातही दिली आहे, ती म्हणजे राधेला एक स्त्री श्रीकृष्णांशी बोलत असताना तिच्या मनात थोडी जेलसीची भावना, बरोबर, आणि त्यानंतर तिला शाप असा मिळतो की तुला विरह आता सहन करावा लागेल आणि ह्याच्यातच राहावं लागेल, असा तिला दुर्दैवी शाप मिळतो. यानंतर ते श्रीकृष्णांचा जेव्हा जन्म झाला, म्हणजे अवतार कार्य त्यांचं सुरू झालं, तेव्हा तो तिला शाप मिळाला अशी ती कथा आहे. म्हणजे श्रीकृष्ण जे सोडून गेलेत ते या शापामुळे, की ते म्हणतातही तिला तिथे की तुला आठवतंय ना की तेव्हा काय झालं होतं आणि तुला तो शाप मिळालेला आहे, आणि ते तो स्वीकारला, म्हणजे पर्यायच नव्हता. आता तेव्हा आपण श्रीकृष्ण काय करतात की गोकुळात असतानाच, हे मी तुम्हाला ब्रह्मवैवर्त पुराणातलं सांगतोय, इकडचं तिकडच्या सिरियल वगैरे याच्यावर फार विश्वास ठेवू नका. त्या कथेत ब्रह्मदेवांनी स्वतः येऊन की तुला असं झालंय ना, पण तू घाबरू नको, ह्या जन्मात श्रीकृष्णांच्या जन्मातली ही पहिली पत्नी राधाच असेल. पहिला म्हणजे अनेकदा प्रश्न येतो की रुक्मिणीच का, म्हणजे त्या आल्या तरी काही आनंदच आहे, हरकत नाही मंदिरामध्ये, पण राधाराणी ही श्रीकृष्णांची ब्रह्मवैवर्त पुराणानुसारची पहिली अवतारातली, म्हणजे आधीचे तर आहेच गोलोकामध्ये, अवतारातली सुद्धा पहिली पत्नी आहे. आणि त्यामुळे तिला जास्त दुःख झालंय. फार एक संदर्भ असा मला सापडला या 3 ग्रंथांमध्ये की तिने श्रीकृष्णांच्या छायेलाच, म्हणजे काव्यात्मक आहे, तिने श्रीकृष्णांच्या छायेलाच पती मानलं आणि ती पुढे गेली. पण अनय नावाचा एक कोणीतरी तिसराच माणूस तयार करून, अशा काही मी सिरियल किंवा कार्टूनमध्ये किंवा अशा पद्धतीने मनात, आणि त्यालाच आपण खरं मानायची परंपरा आहेच मालिका आणि चित्रपटांना आणि नाटकांना. त्यामुळे वाचकांनाही असं थक्क की असं कसं लिहिलं, म्हणजे ज्याने अभ्यासपूर्वक त्याच्यात जे आहे ते मी सांगतोय. किंवा आता सीतेचं स्वयंवर, अहो ते एकाच दिवसात झालं, तुम्ही कुठे पाहिलं? मी पाहिलं नाही, सिरियलमध्ये पाहिलं. म्हटलं अहो वाल्मिकी रामायणामध्ये जे दिलंय ते महत्वाचं, त्याला आधार मानायचं, की सिरियलमध्ये कोणीतरी म्हटले त्याला आधार मानायचं, तो हा गमतीचा भाग. पण राधेमध्ये अनय असं कोणीतरी तिसरीच व्यक्ती नाहीये. श्रीकृष्णांच्या छायेला म्हणजेच श्रीकृष्णांना तिने पती मानलेला आहे. आणि अवतार कार्य पूर्ण झाल्यावर श्रीकृष्ण परत आले आणि ते तिला घेऊन गेलेत, अशी ती कथा आहे. म्हणजे अनय ह्या व्यक्तीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, बिलकुल नाही, आणि असू शकत नाही. जे असं कोणीतरी अनय, तुम्ही साधा तर्क विचार करा की राधा राणींचा जेव्हा विवाह श्रीकृष्णांची झाला, त्या दुसरा विवाह करतील त्यानंतर, असं शक्य नाही. तथागत कादंबरीकडे आपण वळतोय. तथागत कादंबरी लिहित असताना बुद्ध चरित्राच्या माध्यमातून बुद्ध धर्म विश्लेषण करायचा होता, की बुद्ध धर्माच्या माध्यमातून तथागतांचं जे आहेत ना चरित्र सांगायचं होतं? नेमकं काय आहे, टार्गेट काय होतं? बुद्ध चरित्र का बुद्ध धर्म तत्वज्ञान? सुंदर प्रश्न आहे. मलाही विचारात पाडलं तुम्ही. पण याच्याबद्दल मी असं सांगेन की बुद्ध धम्म म्हणजे आणि तथागत बुद्ध ह्याच्यात द्वैतच नाही आहे. बुद्ध धम्म तथागत म्हणजेच बुद्ध धम्म आहे. फार आपण असं म्हणू शकतो की बुद्ध तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान हा त्या फुलाचा सुगंध आहे, ज्या फुलाचं नाव गौतम बुद्ध आहे. त्याच्यामध्ये द्वैत म्हणजे सुगंधात आणि फुलात भेद करायचा ठरवला तर ते योग्य होणार नाही. त्या पद्धतीनेच मला तथागतांविषयी फार पूर्वीपासून कुतूहल होतं की ते तुम्ही कल्पना करा, 29 वर्ष ही व्यक्ती राजमहालात राहिलेली आहे. तो पहिल्या दिवसाची मी कादंबरी लिहितानाही कल्पना केली की तो पहिला दिवस काय असेल जेव्हा ते वनात गेले.
वनात तुम्ही झाडाच्या खाली झोपा, कुठे साप आहे, विंचू आहे, काय साध्या मुंग्या वगैरे ह्याचीही सवय नाही, खायचं नाही, बिछाना नाही, काहीच नाही. एका ध्येयासाठी सत्य जाणून घ्यायचं आहे याच्यासाठी माणूस इतका झपाटला. असे खूप कमी इतिहासामध्ये आहेत की अगदीच. ज्यांनी राजवैभव, उद्या मी राजा होणार आहे, कल्पना कोणी सांगितलं उद्या राजा होणार आहे, तर ते त्यागून देणं ह्याच्यातच ते त्यांना वेगळं वैराग्य साध्य करायची तेव्हा गरजच संपली की ते सोडून दिलं त्यांनी सहज. ते सत्यासाठी, ज्ञानासाठी. इसवी सन पूर्व आपण 400 वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय. आणि असं असताना हे अद्भुत विलक्षण चरित्र या माणसाने, म्हणजे त्याची काय जिद्द असेल सत्याला जाणून घ्यायची. आणि तुम्ही कल्पना करा, आज एक मुलाखतीचा कार्यक्रम म्हटल्यावरती आज त्यांचे 50 लाखाहून अधिक 50 कोटीहून अधिक अनुयायी अख्ख्या देशात आहे. असा माणूस, त्याचं व्यक्तिमत्व काय असेल, या पद्धतीने मी तिकडे गेलो आणि मला बुद्ध तत्वज्ञानाचा सुगंधही त्यातून आलाच. बऱ्याच वेळा आपण पाहतो की बुद्धचरित्र ज्यावेळेस आपण वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस बुद्ध हे कथा रूपाने जास्त दिसतं. त्याच्यामध्ये सिद्धार्थ छन्नाबरोबर तो जो आहे आता बाहेर पडतो, त्याच्यानंतर 4 गोष्टी त्याला दिसतात. त्याच्यामध्ये मृत्यू, संन्यास, कुष्ठरोगी आणि त्याच प्रकारे वृद्ध. आणि त्याच्यानंतर तो पुढे जातो. नंतर मग ज्याला गयाला त्यांना जे आहेत ना बोधित्व प्राप्त होतं आणि त्याच्यानंतर मग सारनाथला त्यांनी प्रवचन दिलं. आणि मग सर्वसाधारणपणे एक माणसाचा प्रवास म्हणून जो आहेत ना ती कादंबरी संपते. पण या ठिकाणी जे आहेत ना ते चरित्र समजावून घेत असताना बुद्ध धर्माचा अभ्यास, त्याच्या संदर्भातले असलेली तत्व, सांख्ययोगाच्या संदर्भातला असलेला बुद्धांचा अभ्यास, योग ह्या संदर्भातला सविस्तर अभ्यास, प्राणायाम असेल, ध्यान असेल याचासुद्धा, आणि अनेक ऋषींच्या आश्रमात राहून बुद्धाने जे आहेत ना आधी वैदिक परंपरा असतील, इतर सगळ्या गोष्टी असतील, धर्मचर्चा असतील, हे करत करत गेले. ते गेले आणि झाडाखाली बसले आणि लगेच बोधित्व प्राप्त झालं, अशी स्थिती नाही आहे. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी त्याच्यामध्ये इतके प्रचंड संदर्भ आहे की एक प्रकरण संपल्यानंतर जवळजवळ अर्धा पानापेक्षा जास्त संदर्भ ग्रंथाचंच दिसतं. तर एवढे संदर्भ ग्रंथ तुम्ही चाललेत, तर ही प्रक्रिया किंवा हे जे आहेत ना कशा पद्धतीने केलं? कारण बुद्धांवरती खूप संदर्भ ग्रंथ अवेलेबल आहे, त्यांची निवड करणं हेच मोठं जिकरीचं काम आहे. तर हाऊ डिड यू डू दॅट? कसं केलं ते? अभ्यासोनी प्रकटावे नाहीतर झाकोनी असावे. अभ्यासल्याशिवाय प्रकटूच नाही, हा जो मी आधीच ठरवलेला गोष्ट आहे. त्यामुळे आणि असा विषय निवडताना त्याचा संदर्भ ग्रंथाचा अभ्यास मी केला नसता तर उलट माझ्याकडून गुन्हा घडला असता, असं मी म्हणेन, साहित्यिक गुन्हा घडला असता. त्यामुळे हा विषय मांडताना खरं माझं कुतूहल म्हणून सुद्धा मी त्याचं वाचन करत होतो. आणि हा विषय निवडताना तुम्ही संदर्भ दिलेच पाहिजेत. आणि माझं याच्याबद्दल काहीच याला हरकत नाही की कलात्मक स्वातंत्र्य किंवा मी म्हटलं जिथे दाखवायचं तिथे दाखवूया आपण. बरोबर. अशा पद्धतीच्या महानायकांचा किंवा महान विभूतिमत्वांचा जेव्हा तुम्ही विषय मांडता तेव्हा तुम्हाला प्रत्येक वाक्याला विचारले तरी संदर्भ देता आले पाहिजेत. या भूमिकेतून लेखन मी करतो आणि त्या पद्धतीने आपण ती भूमिका स्वीकारल्याने या सगळ्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता होतीच. अधिक वाचकांच्या मनात जर उत्सुकता असेल की हे कुठून घेतलं, त्यांनाही जर ते वाचायचं असेल त्यांनाही ते म्हणून ते तथागत कादंबरीत मी असं संदर्भ सूची तशी दिलेली आहे. नाही, एक प्रकर्षाने काय होतं की काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सिरियलच्या माध्यमातून इतक्या ज्या आहेत ना बिंबवल्या जातात आणि त्या सत्य वाटायला लागतात. जसं गौतम बुद्धांच्या बाबतीत जे आहेत ना, ज्यावेळेस त्यांना मनाच्या दुःखाचा ज्या आहेत ना उकल झाली आणि ह्या मनाच्या दुःखावरती शाश्वत काही उपाय शोधले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ते बाहेर पडले आणि नंतर मग सत्याचा शोध आणि बुद्धत्व जे आहेत ना त्यांना प्राप्त झालं. पण त्याच्या आधीची कथा जी बऱ्याच पुस्तकांमध्ये, सिरियलमध्ये अशी दिसते की त्यांना जे आहेत ना त्या सगळ्या प्रकारची अस्वस्थता जाणवली आणि एका रात्री जे आहेत ना त्यांनी पाहिलं यशोधरा आणि राहुलला आणि नंतर ते सोडून गेले, ते निघून. पण तथागत कादंबरीमध्ये अगदी संदर्भासह हा असा उल्लेख आलेला आहे की गौतम बुद्ध जे आहेत ना यशोधराची परवानगी घेऊन त्या साधनेला प्रारंभ करतात. घरच्यांना सगळ्यांना माहिती होतं, किंबहुना त्याच्यामध्ये शाक्त म्हणजे जे आहेत ना शुद्धोदन जे आहेत ना शाक्त संघाचे सदस्य होते, जे कपिल वास्तूचे जे आहेत ना प्रमुख संघ समजला जातो आणि त्याच्याच जे आहेत ना जवळचं एक राज्य जे कोलीय होतं. या दोघांमध्ये जे आहेत ना संघर्षाला सुरुवात होणार होती आणि त्याच्यानंतर शाक्त संघाचे जे सरसेनापती होते त्यांनी सांगितलं
की आपण जे आहेत ना याचा प्रतिकार करायला पाहिजे आणि आपण युद्ध घोषणा केली पाहिजे. मग आपल्याकडे सैन्य कमी आहे, मग सैन्य कमी असतील तर सगळ्या तरुणांना जे आहेत ना आपण सैन्यात भरती केलं गेलं पाहिजे. आणि गौतम बुद्धांनी त्या शाक्त संघामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जे आहेत ना स्पष्टपणे सांगितलं की ह्या युद्धाने आपल्याला प्राप्त काही होणार नाही. कारण जे आहेत ना शोधानंतर प्रतिशोध, प्रतिशोधानंतर परत प्रतिशोध आणि मग सातत्यानं जे आहेत ना दोघांमधलं शत्रुत्व वाढत जाईल आणि हिंसा इतकी प्रचंड पराकोटीला जाईल की अनेक अनाथ, अनेक विधवा याच्यातून निर्माण होईल आणि साध्य मात्र काहीच होणार नाही. आणि ह्या चर्चेतून जे आहेत ना शाक्त संघाने त्यांना विरोध केला आणि तू युद्धविरोधी आहे, क्षत्रिय विरोधी आहेत, राज्यहितविरोधी आहेत. आणि त्याच्यानंतर सिद्धार्थाचा त्याला बहिष्कृत केलं. एवढंच नव्हे तर त्याला परिव्राजक होण्यासाठी भाग पाडलं गेलं. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांच्या सहमतीने तो जे आहेत ना कपिलवस्तूमधून बाहेर पडला. आत्तापर्यंत जे आहेत ना हीच कथा प्रचलित होती की बुद्ध जे आहेत ना ते अचानक निघून गेले. पण ह्या कादंबरीमध्ये तशा प्रकारचा उल्लेख कुठे साधला नाही. मग हे सत्य इतक्या प्रकर्षाने प्रस्थापित झालं कसं? आणि जर हे सत्य जे कादंबरीत मांडलेलं आहे त्याची उकल झाली आणि मग त्या उकल झाली तर अजूनही ती मानसिकता बदललेली दिसत नाही. खूप कमी लोकांना जे आहेत ना हे सत्य माहिती नाही आहे. मग हे सत्य प्रस्थापित कसं झालं आणि हे जे सत्य कादंबरीत आलेलं आहे त्याचं जे आहेत ना संदर्भ कुठे लागला? तथागत एक दिवस असे त्यांनी 4 यांना पाहिलं आणि ते रात्री निघून गेले. ही कथा खरं तर यशोधरा नावाचं मागच्या शतकात जे काव्य आलं त्याच्यात आली आहे. आणि त्याच्यात यशोधरा तिचं दुःख मांडताना त्यांनी दिलेलं आहे की त्यांनी न सांगता तुम्ही कसे चालले गेलात या पद्धतीचं ते काव्य आहे. तथागत बुद्धांचं चरित्र आपण जर प्राचीन ग्रंथ अभ्यासाचे म्हटले तर सगळ्यात आधी त्रिपिटक आहेत, 3 पिटकं, सुत्त पिटक, विनय पिटक, आदिधम्म पिटक. त्याच्यासोबत महावस्तू नावाचा श्रीलंकन ग्रंथ आहे जो अशोकाने तिकडे जे भिक्खू पाठवले होते त्यांनी जाऊन तिकडे धम्म प्रचार केला आणि लिहिला. त्यानंतर अशोकवदना किंवा अशोकवंदना नावाचा ग्रंथ हा इसवी सनाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकातच लिहिला गेला, म्हणजे बराच प्राचीन आहे. बरोबर. त्याच्यात ही कथा आली आहे. ती माझ्यापर्यंत कशी पोहोचली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकामध्ये ही कथा दिलेली आहे. माझ्याही मनात प्रश्न होता, तुम्ही विचार करा की 29 वर्ष जो माणूस जगला आहे त्याने काही पाहिलं नसेल. त्याने म्हणजे सर्दी होते, ताप येतो, माणसं जातात, अनेक कर्मचारी असतात. 29 वर्ष जो शाक्य संघाचा सदस्य झालेला आहे, ज्या अर्थी तो फिरतो, म्हणजे तिथेच एका महालात आहे असं काही नाही. 29 वर्षाच्या माणसाला अरे हे सगळं होतं असं अचानक असं झालेलं असण्याची शक्यता तथागतांनी मांडली आहे की तो जो संघर्ष झाला रोहिणी नदीच्या वादावरून शाक्य आणि कोलियांमध्ये त्याच्याने व्यथित झालेले की असं का झालं, याच्यातून तथागत जे बाहेर पडले छन्नासोबत, तेव्हा त्यांनी हे 4 जणांना पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये तो विचारांनी वेग घेतला आणि मग त्यांनी निर्णय घेतला, पण तो यशोधरेला विचारला. याची यशोधराची त्याच्यामध्ये सहमती होती. याचं आपल्याला नंतर कळतं की थेरी गाथा सुत्त पिटकात जी आहे तर त्याच्या थेरी गाथेमध्ये यशोधरा पुढे भिक्खुणी कशा झाल्या हे आहे. तथागतांनी ज्ञानप्राप्तीनंतर ते कपिलवस्तू म्हणजे त्यांच्या शहरात जाऊन त्यांनी राहुलला सोबत घेतलंय, सोडलेलं नाही. राहुलला त्यांनी सोबत घेतलं. त्याला पुढे त्या बौद्ध धम्मामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. यशोधरांचं सुद्धा आहे. त्यांची आई महाप्रजापती गौतमी ही सुद्धा भिक्खुणी झालेली आहे. त्यामुळे हा संवाद झाला नसता तर पुढे जाऊन त्यांनी राहुलला त्यांची स्वतःचा पुत्र म्हणून त्यांनी म्हटलेलं हा माझा पुत्र आहे. म्हणजे ते काही त्यामुळे यशोधरेने संमती दिली, म्हणजे दुःखानेच, अर्थात काही आनंदाची गोष्ट नव्हती हे जे काही झालं ते. पण हा इतिहास हा अशोकवंदना नावाच्या बौद्ध ऐतिहासिक ग्रंथामध्ये दिलेला आहे आणि तो तर्कयुक्त वाटतो. त्याशिवाय अचानक असा माणूस जो सत्याच्या शोधात ते होतेच, अर्थात त्यांना शिकवण्यासाठी बरेच शिक्षकही ठेवले होते आणि त्यामुळे ते मला त्या ग्रंथामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे कळलं. आणि बुद्धांचं एक वैशिष्ट्य जे आहे तर सांगता येईल की गयामध्ये जे आहेत ना, हिंदू धर्मामध्ये जे आहेत ना, पिंडदान करण्याचा विधी तिथे होतो. म्हणजे जिथे मृत्यूनंतरचा संस्कार केला जातो त्या ठिकाणी बुद्धांना जे आहेत ना जीवनाचं सर्वात मोठं सत्याचा साक्षात्कार झाला. आणि त्या साक्षात्कार झाल्यानंतर ते जे आहेत ना धम्मप्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमंतीसाठी निघाले. त्याच्यानंतर कपिलवास्तूमधून पण त्यांना आमंत्रण आलं. तिथे जे आहेत ना काही अटीसह त्यांनी जाण्याचं मान्य केलं. वडिलांची भेट झाली, आईची म्हणजे जे आहेत ना प्रजापती जे आहेत ना त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर यशोधराची भेट झाली, राहुलची भेट झाली.
त्याच्यानंतर शाक्त संघाने सुद्धा त्यांना शाक्तमुनी म्हणून ही पदवी बहाल केली. सगळे जे आहेत ना घेतली. पण छन्न जो त्यांचा जो आहे ना सारथी होता, अगदी ज्यावेळेस बुद्ध सत्यशोधासाठी निघाले तर कपिलवास्तूच्या सीमेपर्यंत तो त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता. आणि येताना जे आहेत ना त्याच्या मनामध्ये इतक्या वेदना होत्या, तो रुदन करतच कपिलवास्तूमध्ये येतो. पण नंतरच्या कालावधीमध्ये जे आहेत ना ज्यावेळेस गौतम सिद्धार्थ जो आहेत ना तो बुद्धत्वाला प्राप्त होतो आणि तो येतो, तर त्याच्यानंतर ह्या छन्नची भेट झाली नाही. तर त्याचा काही संदर्भ कुठल्या याच्यामध्ये लागला नाही का? नाही. कारण तिथे कुठेतरी जे आहेत ना ते असं शल्य मनात जाणवतं की छन्न जो सगळ्यात जवळचा होता, किंबहुना त्याच्या सारथ्यानेच गौतमाला जीवनाच्या सर्वात मोठ्या दुःखाचा साक्षात्कार झाला होता. पण साक्षात्कार झाल्यानंतर हा छंद कुठे निघून गेला, तो भेटला पाहिजे होता असं कुठेतरी अपेक्षा निर्माण होते वाचत हो, असताना. पण आपलं सूत्र ठरलंय, संदर्भ नाही तर लेखन नाही. त्यामुळे छन्नाचा जेव्हा तथागत परत आले तेव्हा बाकी सगळ्यांचा उल्लेख आहे. अगदी पिता, माता, पत्नी, शाक्य संघातले सदस्य, बाकी तिथले जे मंत्री होते, तिथला सेनापती, या सगळ्यांचे उल्लेख आहेत. पण आता तिथे मला तो छन्ना होता आणि त्यांचा काही संवाद झाला असा उल्लेख न सापडल्याने तो कादंबरीत नाही, एवढी प्रामाणिक भूमिका आहे त्याच्या मागे. असेलही, म्हणजे मला जर एखादा संदर्भ मिळाला तर तसं आपण सुधारणा सुद्धा करू त्याच्यात. अगदीच अगदीच. कारण जे आहेत ना गौतम बुद्धांच्या त्या वाचनामध्ये जे आहेत ना मला हे आहे की जो व्यक्ती दुःखाच्या संदर्भात जे आहेत ना इतरांना प्रवचन देतोय, तर त्या कादंबरीमध्ये अगदी चटका लावणाऱ्या गोष्टी ह्या दिसतात की राहुल ज्याचं शिक्षण बुद्धांनी जे आहेत ना स्वतः जबाबदारी घेतली आणि बुद्ध संघामध्ये तो होता. वयाच्या 50व्या वर्षी त्याचं निधन झालं, त्यावेळेस बुद्ध अस्तित्वात होते. त्याचबरोबर जे आहेत ना त्यांची पत्नी यशोधराचं पण निधन झालं, आईचं 120 वर्षी निधन झालं. आणि ह्या सगळ्यांचा मृत्यू जे आहेत ना गौतम बुद्धांनी पाहिला आणि स्थितप्रज्ञ होऊन ते जे आहेत ना त्याला सामोरंसुद्धा गेले. म्हणजे खरंच विलक्षण असं चरित्र आहे. म्हणजे तथागत वाचल्यानंतर जे आहेत ना आपल्यालाही आपल्यातलं जे आहेत ना एक वेगळं सत्य जाणून घेण्याची उत्सुकता जागी होते. आणि त्यामुळे त्या आहेत ना एखादं कादंबरी लिहित असताना त्या बुद्धत्वामध्ये साधना करायला केल्याशिवाय तेवढं उत्कृष्ट कृती निर्माण होऊ शकतच नाही असं मला वाटतं. मग ही बुद्ध साधना झाली कशी आणि कुठे? नाही, ही ज्ञानसाधना आपली सुरूच आहे सगळ्यांची. म्हणजे इतकं मोठं आणि असं काही तर माझ्याकडून घडलं असं तुम्ही म्हणताय, पण मला वाटत नाही. पण तुम्ही अभ्यास करता त्याचा, त्यावर चिंतन सतत करता आणि ते कुठे ना कुठे बाहेर पडतं, ते लेखनाच्या माध्यमातून बाहेर पडतं. आणि तथागत बुद्ध म्हणजे बौद्ध कोणतंही तत्त्वज्ञान असो, त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची मला आवड आहे. मग ते लाओ त्सू असो चीनमधला, किंवा कन्फ्युशियस असो, किंवा तिकडे कांटपर्यंत आता जर्मन विचारवंत, ह्याच्यात सगळे म्हणजे तथागत बुद्ध, महावीर, शंकराचार्य, आदि शंकराचार्य, या सगळ्यांचा त्यांनी काय मांडलं, यांनी काय जीवनाचा विचार केला, त्यांना जीवनाचं सत्य काय कळलं. आपण नुसतेच जगतोय, खातोय, पितोय, आणि मग आपल्या प्राण्यात आणि आपल्यामध्ये जो एक फरक आहे की आपण विचार करतो, तो विचार करण्याचीच ही प्रक्रिया थोडीशी लांबली, आणि ती ज्यांची लांबते ते लेखक होतात. नाही, कारण काय होतं की संदर्भ ग्रंथ वाचले जातात, ज्ञानाचं संकलन पण होतं, पण त्या ज्ञानाच्या संकलनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कोरडेपणा असतो. जोपर्यंत त्याच्यामध्ये भावनेचा समावेश होत नाही आणि भावनिक ओलावा येत नाही ना, तोपर्यंत तशा प्रकारची साहित्य निर्मिती होऊ शकत नाही. नाहीतर तो एक धार्मिक ग्रंथासारखं त्याला स्वरूप कदाचित प्राप्त होईल. तर त्याच्यात असं म्हणता येईल की मी प्रयत्न केला त्या ठिकाणी, जे आत्मनिवेदनपर शैलीत आपण लिहितो, आणि मी म्हटलं जे भारावलं होतं की तो दिवस, मी त्या प्रसंग लिहिताना की तो दिवस असेल तर कसा असेल. की पहिल्या रात्री म्हणजे आपण जंगलात गेल्यावर आपण कल्पना करू की आपण छान सुखवस्तू घरात राहतोय आणि अचानक जंगलात राहायला लागलो तर काय होईल. आपल्या मनातले ते झोपडी बांधताना पासून तिथून सगळी सुरुवात आहे, तर त्याच्यात काय अडचणी येतील, मग कोणी मदत करेल का, अशा तुम्ही कल्पना विलास करता, जो ऐतिहासिक तथ्यावर आधारित असतो. आणि असा केल्याने बहुतेक तो प्रयत्न यशस्वी होतो, अल्प प्रमाणात किंवा यशस्वी होतो असं आपण म्हणता येईल. समुद्रगुप्तावरची जी ना महाराजाधिराज कादंबरी लिहिली गेली, तर एखाद्या वाचकाने ती कादंबरी का वाचावी किंवा त्याच्यातून काय गवसू शकेल? ग्रंथ मोठा आहे आणि बऱ्याच जणांना जे आहेत ना समुद्रगुप्त यांच्याबद्दल जे आहेत ना फार कमी माहिती आहे. तर ह्या कादंबरीबद्दल थोडं सांगा. महाराजाधिराज ही माझी जी कादंबरी आहे ती समुद्रगुप्त, म्हणजे ज्याला भारताचा नेपोलियन म्हटलं जातं. खरं तर असं म्हणायला पाहिजे नेपोलियनला फ्रान्सचा समुद्रगुप्त, कारण त्याचा काळ खूप मोठा आहे. कोणत्याच दिल्लीच्या शासकाला किंवा बिहारच्या, म्हणजे आपण कोणत्याच उत्तरेकडच्या शासकाला समुद्रगुप्ताने
काय काय जिंकलं, तामिळनाडूपर्यंत गेला, ओडिसा जिंकलं, झारखंड जिंकलं, आसाम जिंकलं, राजस्थान जे म्हणून, पण महाराष्ट्र जिंकला नाही. महाराष्ट्र जिंकला नाही. समुद्रगुप्ता समुद्रगुप्ताचा जर तुम्ही नकाशा पाहिला तर सगळ्या तो खाली तामिळनाडूपर्यंत गेलाय, पण इकडे विदर्भ सुरू झाला की तो इकडे आपले वाकाटक एवढे प्रबळ राजे इथे होते. दुसरी गोष्ट जी आपल्याला माहीत असायलाच पाहिजे, ती का माहीत नाही, ती शोकांतिक आहे. समुद्रगुप्ताची जी नात आहे ती महाराष्ट्रावर 20 वर्ष राज्य करणारी सम्राज्ञी आहे. आपल्याला पहिली भारतातली स्त्री शासनकर्ती कोण आहे विचारल्यावर पहिल्या वेगवेगळी नावं येतात. रजिया सुलताना वाटते कोणाला, तिचा अल्पकाळ होता. त्याही बऱ्याच पूर्वी. काय नाव तिचं? प्रभावती गुप्ता असं तिचं नाव. चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य यांची ती कन्या, जिचा वाकाटकांच्या राजकुमाराशी विवाह झाला. वाकाटक म्हणजे आपल्या विदर्भाचे, ज्यांचं महाराष्ट्रावर राज्य होतं, त्यांचा बिचाऱ्यांचा लवकर मृत्यू झाला. त्यांना 3 पुत्र होते आणि नंतर त्यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर प्रभावती गुप्ता हिने 20 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं. त्याची दानपत्र आजही उपलब्ध आहेत. त्यानंतरही ती सामाजिक क्षेत्रात दान करत, धर्म करत होती. आणि इतकी आपल्याला माहीत नसावी. आणि समुद्रगुप्ताविषयी सुद्धा अनेक अशा गोष्टी की तो वीणा वाजवणारा राजा आहे, तो कवी मनाचा राजा आहे. अगदी इतका असून सुद्धा तो भारताचा, म्हणजे आजच्या भारताचा 50-60% भाग जिंकणारा राजा आहे. सोन्याची नाणी पाडणारा राजा आहे. भारताचं जे आपण सुवर्णयुग म्हणतो आणि आपल्या ज्या त्याच्या अस्मिता असतात, तर ते जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचावी, एवढी माझी अपेक्षा आहे. एवढं आपण सध्या कादंबरीविषयी बोलूयात. महाभारतातले 108 अद्भुत रहस्य आणि धर्म या दोघांचंही जे आहेत ना साम्य पाहायला गेलं ते महाभारत आहे. महाभारताचाच संदर्भ घेतलाय, त्याच्याबद्दल तुम्हीच विश्लेषण करू. चालेल. महाभारत माझे 2 पुस्तकं आहेत. महाभारतातील 108 अद्भुत रहस्य आणि धर्म, आता जी कादंबरी आहे. आता अशी काय रहस्य आहेत? लॉकडाऊनचा काळ होता, मी महाभारत वाचायला नुकतंच सुरुवात केली होती. महाभारत वाचताना पहिल्या अध्यायामध्ये विश्वनिर्मितीचा जो सिद्धांत आहे, तर तो श्लोक असा असतो की निष्प्रभे अस्मिन निरालोके, म्हणजे जेव्हा प्रभा नव्हती, म्हणजे प्रकाश नव्हता, कोणताच लोक नव्हता, काहीच नव्हतं, तेव्हा एका अंडाकृती वर्तुळासारख्या गोष्टीचा स्फोट झाला आणि त्यातून विश्व निर्माण झालं. ते मी वाचताक्षणी म्हटलं, थक्क झालो की यांनी बाकीच्या आपल्या इतर पुराणांमध्ये, इतर ग्रंथांमध्ये विश्वनिर्मितीचा सिद्धांत ठरलेला आहे. म्हणजे इतर जगामध्ये जे ज्या कोणत्या संस्कृती होत्या त्यांनी एक पद्धतीने कल्पना केलेली आहे. कोणी असं म्हटलं नाही की एक स्फोट झाला आणि त्यातून जग निर्माण झालं. आता हे लगेच आपण विज्ञानाकडे नेऊन त्याला एखादा आधुनिक सिद्धांत म्हणू शकत नाही, कारण त्याच्यात म्हणजे त्याला गणितीय इक्वेशन्स सगळं पाहिजे. पण हे थक्क करणारं तर आहे. रहस्य यातलं हे की ते त्यांना वाटलं कसं आणि त्यांच्या मनात ती कल्पना कशी आली. तो काळ चमत्कारांचा आणि या पद्धतीचं सगळं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की जी तत्व, बाकीची जी दैवी तत्व सुद्धा त्या स्फोटानंतर निर्माण झाली. पृथ्वी त्याच्यानंतर निर्माण झाली, त्यानंतर माणूस. ह्या पद्धतीने मी म्हटलं हे वाचायलाच पाहिजे. त्यात वाचायला लागलो. आता कौरवांचा जन्म आहे उदाहरणार्थ, आपल्याला एक पॉप्युलर क्वेश्चन म्हणून की 100 कौरवांचा जन्म कसा झाला, त्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. महाभारतामधली कथा मी तुम्हाला सांगतो. कौरवांचा जन्म की गांधारीच्या पोटी एक मृत अभ्रक तिला म्हणजे झालं, तिचं ते मूल होऊ शकलं नाही. तर व्यासांनी एक प्रयोग असा केला की त्याचे 100 तुकडे केले. बरं, ते असं म्हणू शकले असते की आशीर्वाद मिळाला आणि 100 मुलं झाली त्यांची, काही चमत्कार एकदा आपण ठरवला. पण त्यांनी ते 100 शीत शब्द वापरला, शीत नलिकांमध्ये ठेवले. टेस्ट ट्यूब बेबी सारखं असं थेट म्हणता येणार नाही पुन्हा, कारण त्या वैज्ञानिक तिथे पूर्ण असल्याशिवाय असा दावा करता येणार नाही. वेगळेपण आहे की नुसताच चमत्कार नाही. आणि त्यांनी काही महिने ठेवा, मग ते उघडण्याचा प्रयोग, हा सगळा प्रयोग पुस्तकात आहे. पण हे वेगळेपण आहे याच्यामध्ये. आता उदाहरणार्थ धर्माबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर तिघांना प्रश्न पडलाय की जगात धर्म काय. मग असा प्रश्न त्यांना का पडलाय? कर्णाला श्रीकृष्णांनी महाभारताचं युद्ध सुरू होण्याआधी, आता हे कर्णाचं उदात्तीकरण किंवा सिंपथी म्हणून एक फॅक्ट म्हणून सांगतो तुम्हाला, त्याने जे वाईट कृत्य केले तिचं उघडच आहे. अगदीच. श्रीकृष्णांनी त्यांना म्हटलंय की धर्माचा सर्वात उत्तम जाणकार तू आहेस. पांडवांच्या पक्षात आलास तर पांडवांमध्ये धर्मज्ञ असल्याने तूच राजा होशील. युधिष्ठिर सुद्धा तुझे पाय धरेल, पांचाली सुद्धा तुझे पाय धरेल. इतका तू धर्माचा मोठा जाणकार आहेस, दानशूर आहेस.
तेव्हा कर्ण म्हणाला की मला आता ऐनवेळी पक्ष बदलून चालणार जाता नाही, येत नाही. असं करण्याची भूमिका त्या काळी होती. आणि त्याने तो पक्ष न बदलल्याने तो कौरवांसोबत राहिला आणि त्याचा अर्थातच मृत्यू झाला. मृत्यू होताना जेव्हा त्याचा राज, आपल्याला ती कथा माहिती आहे, हा. तेव्हा वाक्य आहेत की तुला तुझ्या अधर्माची शिक्षा मिळायलाच पाहिजे. कर्णाचा त्या प्रश्नात मृत्यू झाला आहे की अरे महाभारताचे 18 दिवसांपूर्वी, 18 नाही 13-12 दिवसांपूर्वी मला धर्म म्हणून जाता आता आता मी धर्माचा सर्वात मोठा ज्ञाता, मी उद्याचा पांडवांचा राजा, माझ्या पायाशी जगातलं सगळं वैभव येईल, युधिष्ठिर राजा पायाशी, असे वाक्य आहेत. तुझ्या पायाशी बसतील, तुझे पाय धरतील, तू आमच्या पक्षात आहे, इतकं त्याचं महत्व आहे. तरी केलेली आता पाप माहीत नव्हती का? त्याचा प्रश्नात मृत्यू झालाय की मी हा अधर्मीच होता, त्यामुळे ह्याचा हातात धनुष्य बाण नसतानाही याला मारलं पाहिजे, इतका याने अधर्म केलाय 12 दिवसात, असा त्याच्या मनात प्रश्न तर आलेला असेल. आपण चूक बरोबर सगळं सोडून देऊ. अश्वत्थामाची त्याच्या हातून जो अधर्म घडला ती उद्विग्नता आहे की गदायुद्धाचा धर्म काय, मांडीवर मारायचं नाही, बाकी तुम्ही हे करा. पण दुर्योधनाने असा काही अधर्म केलेला आहे दुर्योधनाने की त्याला कसंही करून मारलंच पाहिजे. अश्वत्थामाचा प्रश्न आहे की तुम्ही धर्मराजाचा पक्ष आहे तो, तुम तो ऐसा ना करते, तुम्ही तरी किमान तुमच्याकडून अपेक्षा आहे. अश्वत्थामा की नरोवा कुंजरोवा, धर्मराजाचा पक्ष आहे, असत्य बोलायचं नाही, धर्माचा बेसिक धर्म म्हणजे भारतीय अर्थाचा धर्म, म्हणजे रिलिजन नाही, असं चालतं का हो, असा प्रश्न म्हणजे अश्वत्थामाच्या मनात आहे, माझ्या नाही म्हणत. की अश्वत्थामाच्या मनात प्रश्न आहे की मोठ्याने खोटं बोललं आणि हळूच खरं बोललं, मोठ्याने काहीतरी आपण असत्य विधान केलं, अश्वत्थामा मारला गेला आणि मग हळूच बोललं की नाही तो मला माहित नाही बाबा, माणूस आहे की हत्ती आहे की माहित, हा धर्म असतो का? अश्वत्थामाच्या मनात प्रश्न, माझ्या त्याचे वडील मारले गेलेत, अगदीच दुसरं तुम्हाला कोणत्या पद्धतीने मारता आलं नाही. तुम्हाला अजून एक अपरिचित महाभारत म्हणून अजून एक कथा, जेवढ्या मला सांगता येतील 2-4 मिनिटात मी सांगतो. महाभारताचं युद्ध होणार होतं त्याच्यापूर्वी कौरवांचा म्हणजे कौरव आणि त्याचा मित्र सगळे, ह्या सगळ्यांचा गंधर्वांशी युद्ध झालेलं आहे. का तर उगाच यांनी गंधर्वांची खोड काढली, गंधर्व यांच्याशी युद्ध करायला आले, त्या युद्धात कौरवांचा पराभव झाला. पराभवानंतर गंधर्वांनी युद्धाची तयारी करणाऱ्या युधिष्ठिर धर्मराजाला संदेश पाठवला की अरे मी त्यांना आता कैदच केले, युद्धाची आवश्यकताच नाही. बरोबर. धर्मराज हजारो करोडो लोकांचे जे प्राण गेले ते वाचू शकतील. धर्मराज युधिष्ठिराला तेव्हा बंधुधर्म आठवलेला आहे, ज्यांनी यांना 2-2 वेळा वनवासात पाठवण्याच्या योजना केल्या, लाक्षागृहात मारण्याच्या योजना केल्या, त्याच्याबद्दल युधिष्ठिराला, आणि जे मरणार आहेत हजारो लोक जर ते सुटले तर ते सगळं टाळून युधिष्ठिराला बंधुधर्म आठवलाय. त्याने अर्जुनाला सांगितलंय की दुर्योधनाला सोडवून आण, तो सुटला की आपण पुन्हा त्याची युद्ध करू आणि पुन्हा त्याचा पराभव करू. राजधर्म काय एकाही माणसाचा प्राण जाता कामा नये, चुकू नये. अगदीच. महाभारतात मेलेल्या योद्ध्यांची ती आता जास्त कमी असेल, ती अब्जावधीच्या संख्येत लोक मारली गेली. सगळं वाचलं असतं. गंधर्वांचा एक संदेश होता की ह्यांना आम्ही कैदच केलेला आहे, यांना तुम्ही जा राजे व्हा, असं झालेलं नाहीये. त्यामुळे धर्म अधर्माचा प्रश्न एकलव्याच मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. त्याचा जो शिष्यधर्म गुरुधर्म, धर्माविषयी तर खूप बोलता आलं असतं, आज ठीक आहे जेवढा वेळ आहे तेवढा आपण बोलूयात. हे सगळे प्रश्न हे सगळ्यांनी महाभारत नटलेलं आहे. त्याच्यात बाकीची ते अस्त्र शस्त्रांची वर्णनं वगैरे त्याच्यात मी पडत नाही, तुम्ही नंतर सावकाश पुस्तक वाचू शकता, ग्रंथालयात असेल आपल्याकडे, बाहेर आता प्रदर्शन आहेच. हा धर्म अधर्माचा प्रश्न, यांच्या तुमचा एक अजूनही प्रश्न होता मला माहित आहे की यांनाच मी का निवडलं. अगदीच याच्यासाठीच, कारण त्याच्यामध्ये जे आहेत ना भीष्म होते, त्याच्यानंतर जरासंध आपलं जे आहेत ना अश्वत्थाम्याबरोबर जे आहेत ना दुर्योधन, आता काका विधातेंनी जे आहेत ना दुर्योधन नावाची एक मोठी कादंबरीच लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये त्याची बाजू मांडण्याचा पण प्रयत्न आहे. तसा मग याच्यात तसा प्रयत्न नाही, त्याच्यात त्यांनी मान्य केलंय की आम्ही अधर्म केला, पण ह्याला धर्मराज म्हणायला ते तयार नाही. आणि धर्मराजाची अजून एक शेवटची गोष्ट गमतीची तुम्हाला सांगतो की जेव्हा हे स्वर्गरोहणाला निघाले, म्हणजे सदेह हिमालयाच्या शिखरावर जायचं आणि तिकडून विमानाने स्वर्गात अशा पद्धतीने, तेव्हा बाकी सगळ्यांचा मृत्यू जेव्हा झाला, द्रौपदी जेव्हा मूर्छित होऊन पडली आणि तिचा मृत्यू झाला, तेव्हा धर्मराजाच्या मनातली असूया तो म्हणालेला आहे की हिचं अर्जुनावरच जास्त प्रेम होतं म्हणून मिळेल. हे महाभारतातले मी श्लोक दिलेले आहेत.
अर्जुन की ह्याला खूपच अभिमान होता की ह्यानेच महाभारताचं युद्ध जिंकवलं म्हणून बघा स्वर्गात आला नाही. प्रत्येक हा भीमाचा मृत्यू झाला, भावाचा मृत्यू झालेला आहे. युधिष्ठिराचं वाक्य हा जास्त खायचा, महाभारतातला श्लोक आहे, हा जास्तच खादाड होता, याचं कशाकडे दुसरीकडे लक्ष नव्हतं, नुसता अभिमानाने फेळायचा, म्हणून याचा ऐनवेळी मृत्यू झाला. म्हणजे आपला वाचक म्हणून सुद्धा जे आहेत ना त्याला धर्मराज म्हणावं का असा प्रश्न यांना पडला की आम्ही पाप केलं, आमच्याकडून चूक झाली, आम्ही अधर्म केला, शिक्षा मिळाली, अश्वत्थामा भटकतोय वगैरे वगैरे, पण ते ह्याला तयार नाहीत. मग त्यांच्या मनात प्रश्न आहे की जगात असा खरा धर्म आहे का? आम्ही कुठे, त्यांना ते स्वतः पापी आहेत, त्यांना जाणून घ्यायचं, पापी माणसालाच धर्म जाणून घ्यायचा, तर त्यांना तो सापडत नाहीये. त्यांना त्याच व्याख्या ऐकून कंटाळा आलेला आहे आणि त्यांना अशी माणसं पाहिजेत की ह्यांचं आयुष्य म्हणजे धर्म. तशी त्यांना माणसं सापडत नाहीयेत आणि त्या प्रवासात एका गावात जातात जे खूप धर्मपरायण अशी कल्पना केलेली आहे. तिथे त्यांना धार्मिक माणसं सोडून धर्माचा ज्यांच्या मनात द्वैत आहे, तिथला सरपंच आहे उदाहरणार्थ. त्या सरपंचाच्या मनात आता दोन धर्मांमध्येच, म्हणजे भारतीय कर्तव्यांमध्ये कसा हे असतो द्वंद्व बघा. गावापर्यंत रस्ता आणायचा आहे, तालुक्याचे जे नेते आहेत ते 10% मागतायत. राजधर्म रस्ता आणणं आहे, तर मी त्या राजधर्मासाठी लोकांसाठी 10% द्यावे का? राजधर्म म्हणून द्यावे, पण भ्रष्टाचार केला म्हणून माझा मनुष्य धर्म जाईल. तर मग हा धर्म पाळू की तो धर्म पाळू? अशाच द्वंद्वामधली त्यांना 4-5 व्यक्तिरेखा भेटलेल्या आहेत त्या धर्म कादंबरीमध्ये. महाभारतातील 108 रहस्य हे माहितीपर आहे आणि कादंबरी त्याचा उहापोहा आहे आणि ती कथा त्या पद्धतीने पुढे जाते. अशा पद्धतीची ती 2 पुस्तकं आहेत. नक्कीच. आपण जे आहेत ना भारतीय जर साहित्य पाहिलं, अगदी रामायण असेल, महाभारत असेल, उपनिषद असतील किंवा पुराण असेल, श्रुती स्मृती असतील, हे इतकं अप्रतिम आहे की कुठलाही सुज्ञ प्रज्ञावंत माणूस ज्यावेळेस या ग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात करतो तर ते एक समुद्रासारखं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर जे आहेत ना अनेक रत्न त्या व्यक्तीच्या हातात लागतात. त्यामुळे आपल्याकडे जे आहेत ना सुदैवाने कदाचित महाभारत एवढे मोठे खंड वाचून त्याच्यातून ज्ञान अवगत करणं शक्य नसेल, पण कुणीतरी जे आहेत ना त्याचं संक्षिप्त रूप घेऊन तितक्याच तन्मयतेने ते जर सादर करत असेल तर डेफिनेटली मला नक्कीच तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी लेखनासाठी शुभेच्छा द्याव्याशा वाटतात की रामायण महाभारतातल्या अनेक अशा ज्या आहेत ना अपरिचित असलेले जे आहेत ना आपल्याकडचे ग्रंथ तुम्ही अशा सोप्या पद्धतीने जर समोर आणलेत तर खूप मोठं काम युवकांसाठी पण होईल आणि साहित्याची पण खूप मोठी सेवा होईल असं मला मनापासून वाटतं. मला खूप सगळ्या धन्यवाद.